ही नुसती निद्रा नाहीये, ही योग निद्रा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या शब्दामध्येच थोडासा त्याचा अर्थ आपल्याला प्रतीत होतोय की ही एका वेगळ्या प्रकारची निद्रा आहे आणि ती योगिक निद्रा आहे. तिथे आम्हाला काही असे विलक्षण रिझल्ट्स मिळाले आणि त्याच्यात माझे जे फॉरेन रेफरी होते तर त्यांनी सुद्धा ते लिहिलंय त्यांच्या रिपोर्टमध्ये की हे असे पर्सनॅलिटी लेवल चेंजेस तुम्हाला जे दिसलेत तर ते आश्चर्यकारक आहे. नेव्हिल गॉडार्ड तेच सांगतात की फिलिंग इज अ सिक्रेट ते म्हणतात आणि ते म्हणतात की आपल्या मेंदूला किंवा आपल्या माइंडला एखादी गोष्ट जी तुम्हाला हवी आहे ती खरी आहे प्रात्यक्षिक का खरी नाही आहे याचा फरक पडत नाही, पण जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्याचं फिलिंग समजा तुम्ही एका प्रक्रियेद्वारे जनरेट करू शकलात तर माइंडला वाटतं की ती गोष्ट ऑलरेडी आपल्याकडे आहे. अनफॉर्च्युनेटली मॉडर्न सायन्स हॅज प्रोवन की एखादा माणूस दिवसभरातनं साधारण 60,000 विचार करतो आणि त्या 60,000 विचारांपैकी 90% विचार हे निगेटिव्ह असतात. माणसाच्या अस्तित्वाचे जे वेगवेगळे स्तर आहेत त्याला कोश असं म्हणतात. तर त्यातला जो सगळ्यात बाहेरचा आपला कोश आहे तो म्हणजे हा अन्नमय कोश आहे की ज्याच्यामध्ये रस, रक्त, मांस, अस्थि, मेद, मज्जा, शुक्राशय ते 7 त्याचे धातू आहेत आणि त्याच्यातनी ते शरीर बनलेलं आहे. म्हणजे इट इज द ग्रॉस मटेरियल बॉडी जे आपण टच करू शकतो. आपले सगळे संत आपल्याला सांगत असतात की मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. आधी तुम्ही तुमचं मन छान ठेवा, नाही तर काय होतं आपल्या मनात खूप विकल्प किंवा खूप चिडचिड किंवा सायकोसोमॅटिक आजकाल ज्याला आपण म्हणतो की मनामध्ये अनेक दूषित विचार असल्यामुळे. तर हिप्नोथेरपी नावाची एक मानसोपचार पद्धती सुद्धा आहे आणि ज्याच्यातनं आपल्याला खूप लहानपणी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये दडून गेलेल्या काही नकारात्मक भावना म्हणा किंवा खूप मोठं दुःख हे सुद्धा रिलीव्ह होतं. सो हिप्नोथेरपी ही नेसेसरीली निगेटिव्ह आहे असं काही नाही. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. इनोटॉक्सवरती आपण यापूर्वी लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन बद्दल बोललेलो आहोत. माधुरी बोंद्रे, कल्याणी पै यांसोबत आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मनामध्ये ज्या ज्या गोष्टी असतील त्या कशा काय मिळवायच्या याबद्दल आपण टेक्निक्स देखील बघितल्या आहेत. इनोटॉक्सचा आजचा एपिसोड देखील कदाचित लॉ ऑफ अट्रॅक्शन रिलेटेडच आहे. मी कदाचित म्हणण्याचं कारण असं की ह्यापूर्वी ध्यानातून किंवा मेडिटेशनमधनं आपल्याला हवी ती गोष्ट आपण मिळवू शकतो हे कधी ऐकलंच नव्हतं. इनोटॉक्सच्या आजच्या स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत डॉक्टर मेघा देऊस्कर. डॉक्टर मेघा देऊस्कर या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सायकोलॉजीच्या प्रोफेसर आहेत. त्यांचा स्वतःचा सुद्धा एक आध्यात्मिक प्रवास आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या डॉक्टरेटच्या विषयासाठी योगनिद्रा याची निवड केली होती. योगनिद्रा त्यांच्याशी बोलताना मला असं लक्षात आलं की हे नुसतं ध्यान नाहीये तर अतिशय वैज्ञानिक असं एक किंवा सायंटिफिक बेस असलेलं एक शास्त्र आहे. योगनिद्रेचा तुमच्या मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक डिझायरसाठी, महत्वाकांक्षेसाठी कसा वापर करता येईल याबद्दल आज आपण जाणणार आहोत. पण त्याचबरोबर समजा एखादी शारीरिक व्याधी असेल किंवा एन्झायटी असेल किंवा अजून काही कारण असेल तर त्याचं सुद्धा सोल्युशन, त्याचा सुद्धा उपाय हा योगनिद्रेमध्ये होऊ शकतो का याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मेघा मॅम, वेलकम टू इनोटॉक्स. इनोटॉक्सच्या आजच्या दर्शकांनी योगनिद्रा हा शब्द आय एम शुअर की पहिल्यांदाच ऐकला असेल. तर ज्या लोकांनी योगनिद्रेबद्दल कधीच ऐकलं नाहीये त्यांना तुम्ही कसं सांगाल की योगनिद्रा म्हणजे काय? खरं सांगायचं तर निद्रा हा शब्द ऐकल्यानंतर लोकांना फार आनंद होतो माझ्या वर्कशॉप्समध्ये आल्यानंतर सुद्धा की आता आपल्याला झोपायचं आहे निवांत. पण ही नुसती निद्रा नाही आहे, ही योगनिद्रा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या शब्दामध्येच थोडासा त्याचा अर्थ आपल्याला प्रतीत होतोय की ही एका वेगळ्या प्रकारची निद्रा आहे आणि ती योगिक निद्रा आहे. म्हणजे अर्थातच त्याच्यात आपल्याला काहीतरी साध्य होणार आहे, काहीतरी विशेष आपल्याला समजणार आहे त्यातनं, हे निश्चित आहे. त्यामुळे
पूर्णपणे जागृत अवस्थाही नाही आणि पूर्णपणे झोपेची किंवा गाढ निद्रेची अवस्थाही नाही. ह्याच्यामधली जी अवस्था असते, ज्याला योगाच्या भाषेमध्ये तुर्यावस्था म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये त्याला हिप्नॉगॉगिक स्टेट म्हणतात, तर अशी ती स्टेट अचीव करण्याचं तंत्र म्हणजे योगनिद्रा, असं मी आत्ता तरी सांगू शकते. पण योगनिद्रा म्हणजे मी जे आता तुमच्याकडनं ऐकलं त्यामधनं इतकं तरी क्लिअरच झालं की योगनिद्रा म्हणजे हे एक प्रकारचं ध्यान आहे येस, किंवा मेडिटेशन आहे. आणि ध्यान आणि मेडिटेशन म्हणलं की एका जागी बसून एकाग्र चित्तेने बसणं आलं, आणि खरं सांगायचं झालं तर ते दरवेळेला जमेलच असं काही नाही. कारण की ते खूप फ्रस्ट्रेटिंग असतं. फ्रस्ट्रेटिंग होऊ शकतं किंवा ध्यान करताना झोप लागू शकते एक्झॅक्टली. किंवा ध्यान करताना मनामध्ये येणारे अनेक अनेक शेकडो विचार हे आपल्याला सतवू शकतात. त्यामुळे तुम्ही जे तुरिया स्टेट म्हणलात किंवा अजून काही गोष्टी म्हणलात तर ती कदाचित हे लांबच आपल्याला राहील असं कसं वाटतं. साध्य होणार असं लोकांना वाटू शकतं. तर खरं माझा प्रश्न असा होता की योगनिद्रा ही नॉर्मल जे मांडी घालून डोळे मिटून ध्यान करण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यापेक्षा कसं वेगळी आहे? खूप वेगळी आहे, खूप वेगळी आहे. आणि जेवढं आपण आता त्याला एक असं कॉम्प्लेक्स स्वरूप दिलं आपल्या बोलण्यामधनं, तर त्याच्या अगदी विरुद्ध ते एक अतिशय साधं, सोपं आणि खूप प्रभावी तंत्र आहे. खूपच सोपं आहे. योगनिद्रा ही शक्यतोवर शवासनामध्ये केली जाते. शक्यतोवर मी याच्यासाठी म्हणते की काही वेळेला हल्ली लहान लहान 15 मिनटं, 10 मिनटं किंवा 7 मिनटं अशा सुद्धा क्लिप्स तयार करून काही जण त्याचा अभ्यास करतात, काही साधक. पण नॉर्मली ती जर का व्यवस्थित तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला एखाद्या चटईवर किंवा एखाद्या आसनावर झोपून शवासनाच्या अवस्थेमध्ये ती करायची असते योगनिद्रा. आणि मगाशी जसं तू म्हणलास तसं की आपल्याला जेव्हा ध्यानाची प्रक्रिया सांगतात, खूप साधक असे असतात की ते म्हणतात बाबा आम्हाला बाकी तुम्ही काहीही सांगा, प्राणायाम करायला सांगा आम्ही करू, आसनं करायला सांगा आम्ही करू, नाव घ्यायला सांगा देवाचं ते आम्ही घेऊ शकतो, मंत्र साधना करायला सांगा, ध्यानाचं आम्हाला काही सांगू नका, कारण ते अवघड आहे. आणि ते अवघड असण्याचं कारण असं आहे की आपण बसलो की आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही डोळे मिटायचे आहेत आणि तुमचे जे येणारे विचार आहेत त्या विचारांकडे तुम्हाला साक्षीत्वाने बघायचं आहे. तर ते साक्षीत्वाने बघणं खूप कठीण होऊन जातं, कारण तो विचार आला की त्या विचाराबरोबर आपला पुढचा विचार येतो, म्हणजेच आपण त्या विचाराबरोबर आयडेंटिफाय करतो किंवा आपण त्या विचाराबरोबर फ्लो व्हायला लागतो. आणि एक 5-7 मिनिटांनी आपल्याला लक्षात येतं की अरे आपण तर खूपच विचार करतोय आणि आपल्याला सांगितलं गेलं की विचार तुम्हाला करायचे नाही आहेत. विचार हे एका जणू काही पडद्यावर येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत, असं तुम्हाला त्याच्याकडे साक्षीत्वाने किंवा तुम्ही लांब आहात त्या विचारांपासून असं तुम्हाला बघायचं आहे. आणि हे खूप फ्रस्ट्रेटिंग होतं. सुरुवातीला तर साधकांना अजिबातच ध्यान जमत नाही किंवा ध्यानाची बैठक तयार होत नाही. तर योगनिद्रा हे असं प्रभावी तंत्र आहे की ज्याच्यामध्ये हे आपण अवॉइड करतोय. हे असं नाही आहे की तुम्ही फक्त तुमच्या विचारांकडे साक्षीत्वाने बघायचं आहे. तर इथे इट इज अ फॉर्म ऑफ गायडेड मेडिटेशन ऑर गायडेड रिलॅक्सेशन. त्यामध्ये काय होतं की सूचना मिळत असतात. व्यक्ती शवासनामध्ये अशी झोपलेली असते आणि त्या सूचनांच्या अनुसार स्वतःचं शरीर रिलॅक्स करणं किंवा श्वासाकडे बघणं अशा सगळ्या प्रक्रिया ती व्यक्ती करत असते. पण सूचना चालू असल्यामुळे जरी समजा असं आपण विचार करूयात की थोडा वेळ त्या माणसाचं लक्ष विचलित झालं आणि वेगळे विचार जरी आले तरी पुन्हा लगेचच सूचना चालू असल्यामुळे आपण त्या सूचनांकडे परत येत राहतो. त्यामुळे आपल्याला तो विशेष प्रयत्न करावा लागत नाही की आता साक्षीत्व मी कसं हे करू. म्हणजे कदाचित आपण करतोय ते साक्षीत्व जे आणायचंय, बैठक जी तयार करायची ती कदाचित याच्यातनं तयार होतच असेल, पण कोणाचा तरी आवाज, म्हणजे ह्या केसमध्ये तुमचा आवाज त्या मेडिटेशनच्या ऑडिओ क्लिपमध्ये सतत प्रत्येकाबरोबर असणार आहे, ज्याच्यामुळे कदाचित जे काय इन्स्ट्रक्शन्स आहेत ते फॉलो करणं सोपं होऊ जातं. एक हेडस्पेस नावाचं खूप सुंदर ॲप आहे, ते अँड्रॉइडसाठी पण आहे आणि iOS-साठी पण आहे. आणि तिथे एक बुद्धिस्ट मॉन्क होता किंवा तो अजूनही आहे, ॲडी पुडिकोम्बे त्याचं नाव होतं. तर तो म्हणतो की जे विचार मनामध्ये असे येत असतात, खूप सारे विचार जेव्हा आपण बघत असतो विचारांकडे, तर इमॅजिन की ते विचार एका अतिशय बिझी हायवेवरती येणाऱ्या वेगाने जाणाऱ्या गाड्यांसारखे आहेत. बरोबर बरोबर. आणि ते एक्झाम्पल आता तुम्ही सांगताना मला लगेच लक्षात आलं की तिथे जेव्हा साक्षीत्वानी आपण बघतोय तर आपण साईडला बसलोय एका रोडच्या आणि जाणाऱ्या गाड्या आपण फक्त बघतोय आणि जितकं आपण बघत जातो तसं त्यांचं असं म्हणणं आहे
पुडी कोंबेंचं, की त्या गाड्यांचा वेग कमी होत जातो किंवा त्या हो. गाड्या कमी होत जातात हो. आणि मग कदाचित तिथे गाड्याच उरत नाहीत किंवा बरोबर. तिथे कदाचित विचारच नसतात. हां. तर ह्या गायडेड मेडिटेशन थ्रू जे तुमचं आहे त्याच्यामध्ये विचारांकडे तर आपण बघत नाहीये, पण तुमचा आवाज असल्यामुळे ते विचार ऑटोमॅटिकली तिथे येतच नाहीत, अशी एक स्टेट येते का? का आपल्याला काहीतरी जी आपल्या माइंडला सवय असते की काहीतरी कंटिन्युअस करत राहणे, तर तुमच्या आवाजामुळे आपण ते करत राहतो? हां, एक्झॅक्टली. कारण आपल्याला आपल्या मनाला सवय झालेली असते की कशाशी तरी आपण अटॅच्ड राहतो. तर इथे कसं आहे की त्या सूचना मिळत राहतात, त्यामुळे तुम्हाला त्या सूचनांप्रमाणे काही काही छोट्या छोट्या क्रिया करायच्या आहेत. म्हणजे हे असं नाही आहे की इट इज जस्ट पॅसिव्ह, की तुम्ही फक्त विचारांकडे साक्षीत्वानी बघा, असं नाही आहे. तर त्या सूचनांच्या प्रमाणे तुम्हाला काही काही छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या मनात करायच्या आहेत. म्हणजे ते नुसतं शवासन सुद्धा नाही आहे, त्या शवासनामध्ये अंतर्भूत अशा खूप गोष्टी आहेत. तर त्यामुळे तुमचं मन फार विचलित होत नाही. आणि मगाशी मी म्हटलं तसं की समजा थोडंसं झालं, इकडे तिकडे धावून आलं, तरी 1-2 मिनिटात पुन्हा वेगळी कुठली तरी सूचना मिळालेली असते, त्यामुळे पुन्हा आपण तिथे येतो. तर ते इवन फॉर बिगिनर्स ही खूप छान प्रक्रिया आहे. म्हणजे एका ग्रुप क्लास सारखं ते जणू काही आहे, की जेव्हा आपण एका ग्रुप फिटनेस क्लासला जातो किंवा एकत्र बसून एक योगाचा टीचर, हठयोगाचा टीचर आपल्याला सांगत असतो, आता हे आसन करा, ते आसन करा. किंवा ग्रुप फिटनेस क्लासमध्ये आपण जसं क्रॉसफिट ज्याला म्हणतो आजकाल, त्याच्यामध्ये 5 मिनिटं हे कर, 10 मिनिटं हे कर, असे कंटिन्युअस सूचना देत असते आणि पूर्ण 40-45 मिनिटांमध्ये व्यायामही होतो आणि तुम्हाला छान वाटतं. तसंच इथे सूचना येत असते. गायडेड मेडिटेशन. येस. पण या योग निद्रेचा तुमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदी कशी काय योग निद्रा तुमच्या आयुष्यात आली? आता ह्याची कथा थोडीशी अशी आहे की माझ्या लहानपणी एक कॅलॅमिटी माझ्या फॅमिलीमध्ये झाली होती आणि त्यामध्ये माझ्या आईला तिच्यावर खूप ताण आल्यामुळे तिचं अचानक खूप ब्लड प्रेशर वाढलं होतं आणि प्रचंड जबाबदाऱ्या होत्या तिच्यावर, तिच्या एकटीवर. आणि मग ही इतकी काळजी वाटण्यासारखी अवस्था होती की तिचं प्रचंड BP वाढलं होतं. तर त्या ह्याच्यामध्ये आज आपलं जे योग विद्यापीठ आहे नाशिकमधलं, तिथले जे कुलगुरू आहेत आज, ज्यांना तिथले कुलगुरू म्हणतात, डॉक्टर विश्वास मंडलिक, ते आमचे फॅमिली फ्रेंड होते आणि त्यांनी माझ्या आईला सांगितलं की तू नाशिकला ये आणि तिथे योग विद्याधाममध्ये महिन्याचे निवासी कोर्सेस असायचे, शिबिरं असायची, तर ते तू अटेंड कर. कारण तिथली सगळी ती एक लाईफस्टाईलच म्हणा तुम्ही, तर ती सगळी अशी यौगिक आहे. सकाळपासून तिथे आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि लेक्चर्ससुद्धा योगाची, अशी सगळी ती दिनचर्या असते. तर त्यांनी फक्त तुला बरं वाटणार आहे आणि आयुष्यभर जी तुला औषधं घ्यावी लागणार आहे, तर त्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात जर का आसनंसुद्धा आली, प्राणायामसुद्धा आली, तर तुला बरं वाटेल. आणि खरंच तसं झालंय. तर माझी आई तशी जायला लागली. मी आणि माझा भाऊ तेव्हा खूप लहान होतो आणि तिथे असे वेळेला 100-125 साधक यायचे त्यावेळेला. आणि मग त्यांच्या मुलांचं काय करणार, तर तिथे संस्कार वर्गसुद्धा असायचा. त्यामुळे आम्ही लहान मुलं तिथे असंच खेळायचो, आसनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार असं काय काय चालायचं. छोटी छोटी नाटकंसुद्धा बसवायचे ते लोक. तर असं मी जायला लागले. पण तिथे गेल्यानंतर मलाही ते वातावरण सगळं खूप आवडायला लागलं आणि मी साधारण 10वीमध्ये स्वतः जायला लागले शिकण्याच्या दृष्टीने फॉर्मली. आणि तिथे आम्हाला रोज दुपारी मंडलिक सर योगनिद्रा द्यायचे. तर आम्ही सगळेजण झोपून ती योगनिद्रा करायचो आणि त्यावेळेला माझा पहिला परिचय झाला योगनिद्रेशी. आता ह्याच्या अराउंड एक अशी अजून एक गोष्ट सांगते की ती कॅलॅमिटी जी काही झाली होती आयुष्यामध्ये, तर त्यामुळे मी खूप अँक्शियस असायचे कायम आणि ॲकॅडमिकली आय वॉज साऊंड. मला मार्क वगैरे उत्तम मिळायचे शाळेमध्ये, पण परीक्षेच्या वेळेला मी प्रचंड टेन्शन घेणारी आणि अशी झाले होते. आणि कसं कुणास ठाऊक, पण हे खूप आश्चर्यकारक असं होतं की मी जशी योगनिद्रा करायला लागले तसं माझी ती अँझायटी खूप कमी झाली. आणि 12वीमध्ये मी बोर्डात आले, पण त्या परीक्षेच्या वेळेला मला अजिबात अँझायटी नव्हती. आणि आता हे जे असे पर्सनॅलिटी लेवलचे चेंजेस असतात, तर हे खूप क्वचित होतात. म्हणजे काही काही तुमच्या ज्याला आपण कन्सिस्टंट टेंडन्सीज किंवा डिस्पोजिशन्स ज्याला आपण म्हणतो, तर त्या तेवढ्या बदलत नाहीत.
आपण ज्याला म्हणतो ना की स्वभावाला औषध नाही, तर टू अन एक्सटेंट इट इज ट्रू की स्वभावाला औषध नाही, तर तो एवढा अँझायटी, एवढा काळजी करण्याचा स्वभाव, तो असं पटकन जाणं शक्य नव्हतं. पण माझ्या बाबतीत मला तो अनुभव गेला. आला होता. आणि त्यामुळे जशी मग मी MA सायकॉलॉजी करायला आले, तेव्हा मला कुठेतरी तोपर्यंत असं खूप प्रकर्षाने वाटायला लागलं होतं की जेव्हा मी PhD करीन त्यावेळेला मला हे योगाचं काहीतरी जर का संशोधन करता आलं तर खूप बरं पडेल. आणि कदाचित ती प्रबळ इच्छा होती म्हण किंवा काही, पण आमच्या योग म्हणजे पुणे विद्यापीठामध्ये एकच गाईड होत्या की ज्यांना हे इंडियन टॉपिक्स, शी वॉज व्हेरी व्हेरी ओपन अँड व्हेरी इगर टू मेक मी डू रिसर्च अबाउट दॅट. आणि मग त्यांनी मला सांगितलं आणि मग आमचा योगनिद्रेचा तो प्रवास चालू झाला. मग आम्ही जेव्हा हे PhDचे प्रोजेक्ट्स करतो तर त्याच्या आधी एखादा पायलट स्टडी करणं अपेक्षित असतं. तर मी माझ्या शाळेमध्ये गेले, पहिल्यांदा मी त्यांना अप्रोच झाले होते की मी काही सेशन्स करू शकते का. तर तिथे काही खूप छान छान अनुभव मला आले. उदाहरणार्थ त्यांनी मला 9वीचा वर्ग दिला होता आणि एक पूर्ण सेमिस्टरभर मला त्या मुलांबरोबर काम करता येणार होतं. आणि जेव्हा आपण एखादं इंटरव्हेन्शन करतो त्यावेळेला आपण बाकी काहीही करणं अपेक्षित नसतं, कारण आपल्याला त्या इंटरव्हेन्शनचा फक्त इफेक्ट आयसोलेट करणं हे त्या रिसर्चचं साध्य असतं. त्यामुळे मग मी तिथे जाऊन आठवड्यातनं 2दा त्या मुलांना योगनिद्रा देत होते. आता शाळेने मला एक असा वर्ग दिला होता की जो खूप नोटोरियस होता आणि जो टीचर्सना खूप त्रास द्यायचा. आणि मग त्या सेमिस्टरच्या एंडला असं झालं की त्या मुलांचे अकॅडमिक स्कोर्स तर वाढलेलेच होते डेफिनेटली. त्या टीचर्सनी मला येऊन सांगितलं की ह्या वर्गामध्ये काहीतरी खूप सकारात्मक फरक पडलाय. ही मुलं खूप जास्त छान झाली आहेत, प्रेमळ पण झाली आहेत, हसरी झाली आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स कमी झालेत, बिहेवियरल प्रॉब्लेम्स. आणि त्यापेक्षा एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की त्या वर्गातल्या काही मुली मला नंतर येऊन भेटल्या. माझा टेस्ट व्हेरिएबल होता टेस्ट अँझायटी. म्हणजे हल्ली आपण बघतो ना की मुलांना अशी परीक्षेच्या वेळेला प्रचंड भीती वाटते किंवा त्या भीतीमधनं मुलं आजारी पडतात. तर ह्या मुलींनी मला असं सांगितलं की मॅडम, यावेळेला आम्ही जेव्हा परीक्षा द्यायला गेलो तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की जणू काही आमचं टेक्स्टबुक आमच्या समोर उघडं ठेवलेलं आहे आणि आम्ही बघून लिहितोय. इतके आम्ही रिलॅक्स्ड आणि शांत होतो आणि आम्ही छान तिथे लिहित होतो. आता ह्यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मंडलिक सरांचीच त्यावेळेला मी विद्यार्थ्यांसाठी योगनिद्रा म्हणून त्यांनी एक वेगळी योगनिद्रा तिथे केली होती तयार. तर त्या योगनिद्रेचा मी वापर केला होता शाळेसाठी. आणि त्यात जे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन होतं त्यात असं होतं की तुम्ही छान अभ्यास करताय, तुम्हाला तो छान लक्षात राहतोय जे काही तुम्ही शिकताय ते. मग तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये जाता, मग तुम्हाला खूप शांत आणि कॉन्फिडेंट वाटत असतं, मग तुम्ही उत्तम तुमचा आन्सर लिहिता, मग तुम्ही बाहेर येता, मग काही महिन्यानंतर तुमचा रिझल्ट लागतो, तुम्ही खूप छान मार्क मिळवलेले असतात. तर अशा प्रकारचं ते व्हिज्युअलायझेशन होतं की जिथे इट्स अबाउट क्रिएटिंग दॅट फिलिंग स्टेट. तर त्या मुलींनी मला ते सांगितल्यानंतर इट्स सॉर्ट ऑफ रिलेटेड टू वॉट आय हॅड एक्सपिरियन्स की मला पण तसंच झालं होतं 12वीमध्ये. ॲब्सोल्युटली नो अँझायटी. मग ह्याच्यानंतर माझा जो दुसरा पायलट प्रोजेक्ट होता दॅट वॉज विथ पर्सिस्टंट सॉफ्टवेअर सिस्टम्स. त्यांच्याबरोबर आम्ही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस लेवल्स वर काही फरक पडतो का ते बघितलं होतं. आणि त्याच्यासाठी आम्ही ब्लड सॅम्पल्स फ्रीज केली होती. मला सॉफ्टवेअर इंजिनियर्स बरोबर झालेली स्टडी होती. करेक्ट. आणि तिथेही आम्हाला खूप छान रिझल्ट्स मिळाले. आणि ते रिझल्ट्स असे होते की अनेक लोकांना असं खूप एनर्जेटिक वाटत राहायचं रात्रीपर्यंत. कारण इथे अर्ध्या तासात मिळणारी जी विश्रांती असते ती नॉर्मल झोपेमध्ये 3-3.5 तास झोपल्यानंतर तुम्हाला जेवढी विश्रांती मिळते तेवढीच ती विश्रांती असते या अर्ध्या तासातली. त्यामुळे खूप जणांचे असे अनुभव होते की आम्ही संध्याकाळी खूप फ्रेश असतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस लेवल्स तर कमी झाल्याच होत्या. आणि त्यामुळे मला असा खूप उत्साहवर्धक असे हे दोन्ही माझे पायलट प्रोजेक्ट झाले. आणि मग त्यानंतर फायनल जो माझा प्रोजेक्ट होता तो अंगणवाडीच्या काही टीचर्स होत्या आणि त्यांना 2 ग्रुप्समध्ये, दॅट वॉज ऑल्सो रेसिडेन्शियल, दॅट वॉज अ रेसिडेन्शियल कॅम्प. 2 महिन्याचा कॅम्प होता. आणि त्याचा फायदा असा झाला की माझे जे 30 सेशन्स मला त्यांना द्यायचे होते योगनिद्रेचे एका ग्रुपला आणि दुसऱ्या ग्रुपला नो इंटरव्हेन्शन म्हणजे कंट्रोल ग्रुप होता.
तर त्याचा फायदा असा झाला की ह्या सगळ्या महिला ज्या होत्या त्यांचं बाकी सगळी त्यांची दिनचर्या कॉन्स्टंट होती. म्हणजे त्यांना असलेल्या इंटरनल एक्झाम्स, त्यांचं रोजचं जे रुटीन होतं त्यातलं खाणं पिणं सगळं दोन्ही ग्रुप्समध्ये सेम होतं. आणि तिथे आम्हाला काही असे विलक्षण रिझल्ट्स मिळाले. आणि त्याच्यात माझे जे फॉरेन रेफरी होते तर त्यांनी सुद्धा ते लिहिलंय त्यांच्या रिपोर्टमध्ये की हे असे पर्सनॅलिटी लेवल चेंजेस तुम्हाला जे दिसले तर ते आश्चर्यकारक आहे. म्हणजे स्वभाव बदलायला लागला असं झालं. एक्झॅक्टली दिस वरी अँड निगेटिव्ह इमोशन हा एक पॅरामीटर होता त्या टेस्टमध्ये, आमच्या स्ट्रेसच्या टेस्टमध्ये. तर तो कमी झालेला लक्षात आलेला आहे. किंवा ऑटोनॉमिक अराउझल अँड अँझायटी हा एक अजून एक त्याच्यातला हे होता, डोमेन ऑफ दॅट टेस्ट. तर ती सुद्धा कमी झालेली आम्हाला लक्षात आली. असे चेंजेस खूप छान छान योगनिद्रेमुळे. पण मग योगनिद्रा तुमच्या आयुष्यामध्ये कशी आली हे तर तुम्ही सांगितलीत, पण याचे रूट्स कुठे होते? म्हणजे आपण बोलताना तुम्ही स्वामी सत्यानंद सरस्वतींबद्दल सुद्धा बोललात किंवा त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल बोललात, पण त्यांनी योगनिद्रा कशी काय डिस्कव्हर केली की असं काही केल्यावर होऊ शकतं? म्हणजे हे ऐकण्याचं कुतूहल याकरता कारण की मी एक नेव्हिल गॉडर्ड नावाच्या एका व्यक्तीची देखील बुक्स वाचली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा देखील नेव्हिल गॉडर्ड तेच सांगतात की फिलिंग इज अ सिक्रेट ते म्हणतात. आणि ते म्हणतात की आपल्या मेंदूला किंवा आपल्या माइंडला एखादी गोष्ट जी तुम्हाला हवी आहे ती खरी आहे प्रात्यक्षिक का खरी नाही आहे याचा फरक पडत नाही, पण जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्याचं फिलिंग समजा तुम्ही एका प्रक्रियेद्वारे जनरेट करू शकलात तर माइंडला वाटतं की ती गोष्ट ऑलरेडी आपल्याकडे आहे. जसं म्हणजे आपण पुढे उदाहरणं बघणारच आहोत, पण एखाद्याला एखादी वस्तू हवी असेल तर ती वस्तू हवी आहे, जणू काही ती आहे, ती जणू काही आहेच. तर ती मिळाल्यावर तुम्ही कसे वागाल? किंवा एखादी खूप मेहनतीने मिळणारी वस्तू असेल, एखादी मोठी गाडी असेल फॉर एक्झाम्पल, आणि ती गाडी तुमच्याकडे आता नाही येईल, उदाहरणार्थ मर्सिडीज, पण ती मर्सिडीज समजा तुमच्याकडे असेल तर तुमचे मित्र तुमच्याशी कसे बोलतील? तुम्हाला वाव म्हणतील, कॉंग्रॅच्युलेट करतील, आणि त्याच्याने जो तुम्हाला आनंद आत्ताच वाटेल तो समजा माइंडमध्ये तुम्ही वारंवार त्या माइंडला ट्रेन करत राहिलात तर एक दिवस असा येतो, ते म्हणतात नेव्हिल गॉडर्ड, की अपॉर्च्युनिटीज येतात किंवा काय होतात आणि ती खरंच तुमची होते. तर हे योगनिद्रा ही प्रक्रिया सुद्धा अशीच काहीतरी वाटतीये, पण याचा उगम कुठे आणि अगदी अशा काही गोष्टी आहेत का त्याबद्दल? गोष्टी म्हणजे फारच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. स्वामी सत्यानंद सरस्वती जसं तू म्हणलास तसं की ते ह्याचे आद्य प्रवर्तक आपण म्हणू शकतो. म्हणजे योगनिद्रा ह्या शब्दाचा उल्लेख जुन्या योगाच्या ग्रंथांमध्ये आलेला आहे. योग तारावली नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये योगनिद्रेचा उल्लेख आलेला आहे. पण बाकी असं योगाचे जे आपले जे ग्रंथ आपण महत्वाचे जे म्हणतो, म्हणजे पतंजलींची योगसूत्र किंवा, तर त्याच्यामध्ये असं योगनिद्रेबद्दल डिटेल्ड कुठे काही लिहिलेलं नाहीये. सो हे स्वामी सत्यानंदांनी मागच्या शतकामध्येच ही प्रक्रिया शोधून काढली, प्रचलित केली आणि त्याचा खूप सुंदर वापरही केला. स्वामी सत्यानंद सरस्वती हे स्वामी शिवानंदांचे शिष्य होते आणि ते आज जिथे आपण मुंगेरला बिहार स्कूल ऑफ योगा ज्याला म्हणतात, तर त्या आश्रमात ते राहत होते. आणि ही आपली भारतीय गुरुकुल परंपरा असल्यासारखं होतं, त्यामुळे ते कायमस्वरूपी त्यांच्या गुरूंजवळ राहत होते. आता ही जी गोष्ट मी सांगते त्याच्यामध्ये स्वामी सत्यानंद तेव्हा लहान होते आणि तेव्हा त्यांना स्वामी ही उपाधी नव्हती मिळालेली. तर तेव्हा असं असायचं ना की गुरु जे सांगतील ते करायचं आणि जे गुरु शिकवतील ते शिकायचं. तर तसं हा मुलगा लहान होता आणि गुरूंनी त्याला सांगितलं होतं की तू रात्री आश्रमाची राखण केली पाहिजेस. तर तो दिवसभर शिकत असेल आणि रात्री तो बसत असेल त्याची ती राखण करायला. आणि मग साधारण पहाटे पहाटे कोवळं मूल आता ते, त्यामुळे त्याला ते झोप लागणार, त्यामुळे तो झोपायचा. तर एकदा असं झालं की त्यांच्या त्या आश्रमामध्ये असे गुरु शिष्यांचे छोटे छोटे गट असे आले होते आणि एक कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये ते काही पठण करत होते काही गोष्टींचं. तर ह्या छोट्या मुलाच्या कानावर असा एक ग्रुप काहीतरी म्हणतोय असं पडलं की ज्याच्यातली प्रत्येक पुढची ओळ त्याला येत होती, म्हणजे बाय हार्ट. आणि तो विचार करायला लागला की अरे हे कुठे मी शिकलोय का, आपल्या गुरूंनी आपल्याला कधी हे शिकवलंय का, त्याला काही आठवत नव्हतं. म्हणून मग त्यांनी जाऊन तिथे त्यांच्यातल्याच एका चर्चा करायला सुरुवात केली. आणि मग बोलता बोलता ते असे सहज म्हणले की अरे आम्ही येतो ना इथे तुमच्या आश्रमात
पहाटे 4:30च्या दरम्यान आम्ही प्रॅक्टिस करायला. आणि तेव्हा त्याला एकदम स्ट्राईक झालं की अरे मी तर तेव्हा मला झोप लागलेली असते आणि तेव्हा हे झोपेत माझ्या कानावर काहीतरी पडत असतं आणि तेव्हाही माझा मेंदू हे ग्रहण करतो आणि तेव्हाही मला काहीतरी गोष्टी पाठ झालेल्या आहेत. सो त्यावेळेला त्याला ह्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं होतं. पण तो मुलगा लहान होता तेव्हा, त्यामुळे त्यांनी लगेच तेव्हा काही केलं नाही. पण आता याचा रेफरन्स पुढे कसा येतो बघा की काही वर्षानंतर स्वामी शिवानंदांनी संन्यास घेतला आणि त्या वेळेपर्यंत ह्या मुलाला स्वामी सत्यानंद म्हणून नाव त्याचं दिलं गेलेलं होतं आणि आपल्या गुरूंची गादी ह्यांनी पुढे चालवायला घेतली होती. सो बिहार स्कूल ऑफ योगाचे जे मुख्य होते ते आता स्वामी सत्यानंद झाले होते. आणि त्यावेळेला तिथे अल्मोडा नावाचं एक शहर होतं आणि तिथे एक दाम्पत्य होतं, त्यांचा एक मुलगा होता. तो खूप अवखळ होता, खूप चंचल होता, त्याला काही शिकायचं नसायचं, प्रॉब्लेम चाइल्ड, टिपिकल प्रॉब्लेम ADHD म्हणा. हां, तर अशा मुलाला त्यांनी येऊन स्वामीजींच्या पायावर घातलं आणि म्हणले की आम्ही आता हात टेकले ते ह्या मुलासमोर, आम्ही काही नाही करू शकत आता ह्याला, तर तुम्ही तुमच्या आश्रमात ह्याला ठेवून घ्या आणि त्याचं काय करायचं ते तुम्ही करा. आणि मग स्वामी सत्यानंदांनी असं बघितलं की हा मुलगा खरंच खूप चंचल आहे आणि खूप त्रास पण म्हणजे नाहीच, तो बसायचाच नाही आणि त्याला काही शिकायचंच नसायचं. मग आता काय करायचं अशा विचारात असताना आपल्या स्वतः आपण जो काही अनुभव घेतलाय काही वर्षांपूर्वी तो एकदम त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की ह्या मुलावर मी हा प्रयोग करू शकतो. आणि मग त्यांनी काय केलं की त्या मुलाला ते झोपवायचे रात्री आणि तो अशा त्या बरोबर मधल्या अवस्थेत असताना की तो आता पूर्ण जागाही नाही आणि तो पूर्ण गाढ झोपलेलाही नाही, अशी ती मधली जी अवस्था असते की जिथे एकदम जोरात जर आवाज झाला तर कदाचित आपण खाडकन जागे होऊ, पण म्हणजे असं नाही की मोठा आवाज झाला तरी आपण आपले सुस्त झोपलोय, इतकी सुस्ती पण नाही, पण इतके जागेही नाही की आपल्याला कळतंय कोण काय बोलतंय ते. अशा बरोबर अवस्थेत ते मूल आलं की स्वामी सत्यानंद त्याच्या कानामध्ये गीतेचा 15वा अध्याय म्हणत होते आणि त्यांना इतके आश्चर्यकारक त्याचे परिणाम दिसले. 15वा अध्याय का? त्यांनी कदाचित तो सहज घेतला असेल की एक सुरुवात करायला कुठेतरी की ह्या मुलाला काहीच तो शिकत नाहीये तर चला इथपासून आपण सुरुवात करूयात. म्हणजे मला 15वा अध्याय का हे नाही बघायला लागेल कदाचित. ठीक आहे. हा, तर 8 दिवसानंतर त्या मुलाने तो पाठ तर केलाच होता 15वा अध्याय, अँड विच वॉज द फर्स्ट थिंग ही लर्न्ड. पण त्यापेक्षा त्याच्या स्वभावामध्येच काहीतरी फरक पडला होता आणि त्या आश्रमातले सगळे बाकीचे जे शिक्षक होते ते सांगत आले स्वामी सत्यानंदांना की अरे ह्या मुलामध्ये खूप छान काहीतरी सकारात्मक फरक पडलाय. आणि तेव्हा स्वामीजींना असं वाटायला लागलं की अरे काहीतरी आश्चर्यकारक होतंय जे झोपेत होतंय आणि म्हणून योग निद्रा म्हणून काहीतरी आता ते तंत्र आपण शोधून काढूया की नक्की मनाच्या कुठल्या स्तरावर काय काम होतंय हे आणि का हा सकारात्मक फरक पडतोय, असं म्हणून त्यांनी ते शोधायला घेतलं. आणि मग त्यांनी आपल्या सगळ्या तंत्रांचा, उपनिषदांमध्ये काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा, असं आपले जुने जे ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास केला आणि मग त्यांनी हे अगदी साधं सोपं तंत्र शोधून काढलं ज्याच्यातनं आपल्या मनाच्या सगळ्या कोशांवर काम होतं, मनाच्या किंवा शरीराच्या म्हणा सगळ्या कोशांवर काम केलं जातं. आणि ते त्यांना तंत्रच असं शोधून काढायचं होतं की जे कोणत्याही नवीन साधकाला अतिशय सुलभ असेल, सोपं असेल आणि त्यामुळे त्याला कुठलाही त्रास न होता तो त्या सगळ्या कोशांवर काम करू शकेल. पण काय फरक असतो, म्हणजे असा प्रश्न पडतोय की काय फरक असतो त्या, म्हणजे अशा काही गोष्टी मी ऐकल्या होत्या की समजा आई वडिलांनी किंवा एखादी आई जेव्हा अंगाई गीत म्हणते किंवा रात्रीच्या वेळेला आपल्या मुलाला झोपवतीये किंवा वडील सुद्धा झोपवत आहेत, तर त्यावेळेला समजा एखादं अंगाई गीत असेल किंवा एखादं शास्त्रीय संगीताचं काहीतरी एक इन्स्ट्रुमेंटल पीस असेल किंवा एखादं मंत्र असेल जसं हनुमान चालीसा आहे किंवा रामरक्षा आहे, ती समजा म्हणली आणि ती सातत्याने आपण तेच रुटीन करत राहिलो तर ती व्यक्ती जेव्हा मोठी होते तेव्हा त्या व्यक्तीला लहानपणी ती घडलेली गोष्ट 100% जाणवते आणि आठवते आणि यू कीप गोईंग बॅक टू दॅट की मी लहान होतो ना त्यावेळेला अशा गोष्टी घडायच्या आणि त्या मला आठवतात. आणि त्याचा सिग्निफिकन्स वेगळा असतो. मे बी त्यावेळेला आई वडिलांची माया आठवत असेल किंवा अजून काही गोष्टी आठवत असतील, कम्फर्ट आठवत असेल. पण तसंच म्हणजे आत्ताच तुम्ही जे म्हणलात की स्वामीजींनी जे केलं की तो मुलगा झोपेच्या अवस्थेत असताना पण पूर्ण झोप
लागलेली नसताना त्यांनी गीतेचा 15वा अध्याय म्हणालाय. हाच अध्याय तो मुलगा जागा असताना सुद्धा म्हणू शकले असते. तर मग या दोन्ही ह्याच्यामध्ये काय मनाची वेगळी अवस्था असते? तू आता इतकं परफेक्ट बोलला आहेस की ती हे जे तू आता म्हणतोयस तर दॅट इज द क्रक्स ऑफ योगनिद्रा. हे योगनिद्रा कशी काम करते तर ती आपल्या मनाच्या, ज्याला आपण सुप्त मन म्हणतो किंवा ज्याला आपण आता इंग्लिशमध्ये अनकॉन्शियस माइंड म्हणतो, तर त्या स्तरावर काम करणारं हे तंत्र आहे. आणि जसं तू मगाशी म्हणलास की ती रामरक्षा किंवा एखादं स्तोत्र किंवा एखादं गाणं. आता आपल्या खूप जवळचा एक अनुभव सांगते की असं एखादं जर का तुम्ही एखादा राग ऐकला असेल किंवा एखादं गाणं ऐकलं असेल तर ते पुढचा पूर्ण दिवस आपल्या तोंडात येत राहतं किंवा आपण ते सतत गुणगुणत राहतो. तर ते तसं का होतं तर ते त्या अवस्थेमध्ये असताना आपलं जागृत मन जणू काही आता दमलंय आणि झोपलंय आणि त्यामुळे त्याचा पडदा बाजूला झालाय आणि मग ती जी गोष्ट आपण कानात म्हणलेली आहे त्या लहान मुलाच्या ते त्याच्यात थेट अनकॉन्शियस माइंडपर्यंत जाते आणि तिथे एकदा एखादी गोष्ट रुजली की मग ती रुजते आणि ती आपल्या पर्सनॅलिटीचा भाग होते आणि ती पुढे आपल्या आयुष्यामध्ये सतत अभिव्यक्त होत राहते. आता ह्याच्यासाठी हे 2 स्तर आपल्याला थोडेसे लक्षात घेतले पाहिजेत की जागृत मन आणि सुप्त मन म्हणजे ह्यांच्यात फरक काय. तर जागृत मन हा जणू काही एखाद्या हिमनगाचा वरचा जो आपल्याला दिसणारा भाग आहे तो आहे. म्हणजे आपल्याला की जे सगळे विचार किंवा ज्या सगळ्या भावना आपल्याला माहिती आहेत की ह्या माझ्यामध्ये आहेत, तो 10% भाग आपल्या मनाचा म्हणजे आपलं जागृत मन आहे. पण जो 90% जास्त मोठा भाग आहे तर ते सगळं आपलं अनकॉन्शियस माइंड आहे. आता आपण गेले कित्येक वर्ष खूप पाश्चात्यच कन्सेप्ट आपण बघत आलेलो आहे. त्यामुळे फ्रॉइडनी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला थोडासा फ्रॉइडच्या निमित्ताने आपला ह्या अनकॉन्शियस माइंडची परिचय आहे की तिथे आपल्या सगळ्या भीत्या म्हणा किंवा सगळे विकल्प म्हणा किंवा ज्या गोष्टींबद्दल आपल्याला खूप गिल्टी वाटत असतं तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण जागृत मनामध्ये ठेवू शकत नाही त्या आपण अनकॉन्शियस माइंडमध्ये असतात. पण त्याची संकल्पना भारतामध्ये खूप जास्त व्यापक आहे, खूप जास्त व्यापक. म्हणजे विकल्प आहेत नो डाऊट की काही गोष्टी अशा आहेत की ज्याची आपल्याला पूर्वी कधीतरी एकदम भीती वाटली आणि बसली आणि म्हणून ते तिथे विचार असतात आणि असे ते विचार आहेत की ज्यांचा आपल्याला डे टू डे लाईफमध्ये आपल्याला सारखे ते जाणवत नाहीत. पण त्यापेक्षा खूप जास्त व्यापक म्हणजे काय तर आता असा विचार कर की आपण जेव्हा कन्सीव्ह होतो तर त्याच्यानंतर त्या पेशीला बरोबर कळत असतं की आपण कसं डिवाइड व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर बरोबर त्याला कळत असतं की सगळे मेंदू असेल, तुमचे डोळे असतील, कान असतील, किती सुंदर आपलं विलक्षण शरीर आहे, तर हे सगळं बनवायचं कसं, त्यात सगळ्या भावना सगळं माहिती. तर ही जी प्रज्ञा आहे त्याला आपण अर्धज्ञात मन किंवा त्याला आपण अनकॉन्शियस माइंड म्हणतो. म्हणजे हे किती व्यापक आहे पहा, किती त्याची प्रचंड प्रमाणात त्याची पॉवर आहे. तर ते त्याचं काम हे अतिशय अनअरिंगली करत असतं, न चुका. म्हणजे आता आपण एखादं मूल 9 महिन्यानंतर जेव्हा बाहेर येतं तेव्हा ते किती परफेक्ट असतं ना, सगळं झालेलं असतं, कुठेही काही चूक नाही. म्हणजे तुम्हाला असं कधीच असं दिसणार नाही की इथे कान आलाय चुकून, करेक्ट नाही, ते बरोबर योग्य त्या पद्धतीत येणार. आता हे त्याचं जे कार्य आहे ते सतत चालू राहतं, जन्मानंतरही चालूच राहतं ते. पण मानवाला ही जी एक वेगळी विचार करण्याची एक क्षमता दिलेली आहे तर त्यामुळे असं होतं की आपलं जागृत मन हे एका गार्ड सारखं काम करायला लागतं आणि मग कोणते विचार आत जाऊ द्यायचे की जेणेकरून ते तिथे रुजतील आणि मग ते अभिव्यक्त होतील, त्याच्या गार्डियन सारखं काम जणू काही आपलं कॉन्शियस माइंड करत असतं. आणि अनफॉर्च्युनेटली मॉडर्न सायन्स हॅज प्रोवन की एखादा माणूस दिवसभरातनं साधारण 60,000 विचार करतो आणि त्या 60,000 विचारांपैकी 90% विचार हे निगेटिव्ह असतात. म्हणजे आपल्याला सारखं असं ऐकायला मिळतं ना की आजारांबद्दल किंवा मृत्यूबद्दल, ऍक्सिडेंट्सबद्दल. कधी असं वाटतं का की हे जे विचार आपल्या टेलिव्हिजन थ्रू किंवा पेपर थ्रू हे कंटिन्युअस येत असतात, हे मुद्दामून आणले जातात
एका प्रकारची भीती. बरं, एनिवेज. पण ते कुठून तरी आपण कॅच करतोय, ते मीडियामधनं असतील किंवा आपल्या बाकीच्या चर्चांमधनं असतील. पण मग अशी काही प्रक्रिया आहे का की बाबा त्या जागृत मनाचं हा जो व्यापार चाललाय, खूप सारे विचार विचार विचार, तर ती कलकल कुठेतरी थांबवावी आणि मग हे जे तुमचं मोठं सुप्त मन आहे की ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे एखादा विचार अभिव्यक्त करण्याची किंवा एखादा विचार प्रत्यक्षात आणण्याची, तर तिथे आपण सकारात्मक विचार घालणं हे शक्य आहे का, हा शोध स्वामी सत्यानंद सरस्वतींनी घेतला. आणि मग त्यांना असं लक्षात आलं की हे जागृत मन हे आपल्याला पूर्णपणे ह्याला झोपवलं पाहिजे, पण ते इतकं पण झोपवलं नाही पाहिजे की काय आत विचार घालायचे हेच त्याला कळणार नाही, इतकं पण झोपलं नाही पाहिजे. सो ते एका रिलॅक्स्ड स्टेटमध्ये पाहिजे. एकदा का ते तसं झालं की तो परफेक्ट ब्रिज बांधला जातो की जिथे तुमचं मन शांत आहे पण अलर्ट आहे. हां, आणि मग तुम्हाला पाहिजे तो संकल्प किंवा तुम्हाला पाहिजे तो सकारात्मक विचार हा तुम्ही तुमच्या त्या सुप्त मनामध्ये घालताय. आणि ही प्रक्रिया करणं आणि त्याच्यासाठी तो हिप्नागॉगिक स्टेट, म्हणजे ती अशी अवस्था की जिथे तुम्ही पूर्ण झोपेसारखे नसताच, हां, पण शरीर तेवढं रिलॅक्स आहे, श्वास तेवढे रिलॅक्स्ड आहेत, पण मन शांत आहे पण झोपलेलं नाही आहे, अशा पद्धतीत. आणि मग तुमचं जे अनकॉन्शियस माइंड, आणि तुमचं अनकॉन्शियस माइंड बाय द वे ते सतत जागच असतं, ते कधी झोपत नाही. तुम्ही ज्या क्षणी तुम्ही अस्तित्वात येता त्या क्षणापासून ते कायम कार्यरतच असतं. हो, नाही, बरोबर आहे. म्हणजे हे खूप चमत्कारिक असा शब्द खरं तर येतोय, पण हे इतकं डीप आहे, म्हणजे वैज्ञानिक लेवलला कदाचित या गोष्टी आता प्रूव्ह केल्या जातात, पण आध्यात्मिक लेवलला सुद्धा समजा एखादा रिअलाइज्ड मास्टर म्हणू किंवा सद्गुरू समजा सापडला असेल, तर असं म्हणतात की तो सद्गुरू तो कंटिन्युअस त्या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी कनेक्टेड असतो. तर त्याच्या थ्रू तुमच्यामधले त्याच्या शक्तिपथा थ्रू, शक्तिपथ दिल्यामुळे किंवा ते जे म्हणतात आज्ञाचक्रावरती हात ठेवतात काही सद्गुरू, त्याच्याने तुमचे जे पूर्वकर्म असतात ते सुद्धा त्यांच्यामध्ये ताकद असते, ती पूर्वकर्म काढण्याची. किंवा जसं योगनिद्रेबद्दल तुम्ही आता बोललात की असं वाटतंय की योगनिद्रे थ्रू ज्या ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी सुद्धा कदाचित काढता येत असतील. म्हणजे पेनफुल मेमरीज असतील, नको असलेल्या गोष्टी असतील, किंवा अनेक अशा काही गोष्टी. पण तुम्ही मगाशी जे शरीराचं म्हणलात ना, की शरीराच्या प्रत्येक पेशीला माहीत असतं की त्याला काय करायचं आहे. आणि एका दृष्टिकोनातनं कदाचित ते बरोबर आहे. म्हणजे किती गोष्टी चूक घडू शकल्या असत्या जेव्हा आपण जन्मलो, पण हे शरीर पूर्णपणे कामी शरीर, परफेक्ट शरीर हे बाहेर जन्मलं. पण काही काही वेळेला असं सुद्धा होतं ना की शरीरामध्ये सुद्धा व्याधी असतात जेव्हा एखादं बाळ जन्मतं. तर मग तो इंटेलिजन्स जो असतो तो कुठून येतो? कारण की त्या पेशींना माहितीच आहे ना. हा एक जस्ट एक प्रश्न आहे. म्हणजे आता ह्याला मला माहिती नाही की असे फुल प्रूफ सायंटिफिकली प्रोव्हन ह्याला काही हे असतील का, एक्सप्लेनेशन्स असतील का? कधी कधी पास्ट लाईफ मधनं काही कर्मांचा काही वेळेला विपाक होऊ शकतं. पण त्याला असं सबळ काहीतरी शास्त्रीय कारण असेल असं मला माहिती नाही. म्हणजे बरोबर, किंवा ते खूप डीप अशी गोष्ट आहे, किंवा ती असू शकते जी मॉडर्न सायन्सने अजून डिस्कवर केली नसेल, किंवा त्याला डेफिनेट असं प्रूफ नसेल कदाचित. योगनिद्रेमुळे बॉडी रिलॅक्स होते आणि रिलॅक्सेशन मध्ये अशा काही गोष्टी घडतात असं तर समजलं. बुद्धिस्ट मेडिटेशन मध्ये ज्या त्यांच्या अगदी बेसिक लेवलचे जे ध्यानाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये ते एक बॉडी स्कॅन मेडिटेशन करतात. म्हणजे तिथे पण गायडेडच असतं. अगदी तो जो बुद्धिस्ट मॉन्क असतो किंवा बुद्धिस्ट टीचर असतो किंवा बुद्धिस्ट गुरु असतो तो सांगतो की तुमचं अटेन्शन, तुमचं अवेअरनेस अगदी डोक्याच्या वरच्या भागापासनं खाली पायापर्यंत तुम्ही नेत जाता आणि यू जस्ट बिकम अवेअर ऑफ इट. तुम्ही अवेअर असता. तर ते बॉडी स्कॅन मेडिटेशन आणि योगनिद्रेमध्ये होणारं ध्यान याच्यामध्ये काय फरक आहे?
अगदी म्हणजे खूप सिमिलर किंवा ओव्हरलॅपिंग म्हणलंच तरी चालेल इतकं सिमिलर आहे ते. स्वामी सत्यानंद सरस्वती हे जेव्हा शरीराला रिलॅक्स करणं हे त्यांची पहिली पायरी आहे, कारण आपल्याला पोचायचं आहे तिथपर्यंत आता की आपलं शरीर अगदी शांत झालं आहे, श्वाससुद्धा अगदी शांत झाले आहेत, मनही शांत झालं आहे आणि मग आपल्याला सुप्त मनामध्ये ते सगळं क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन. पण पहिली स्टेप आपली शरीराला रिलॅक्स करणं. तर आपण सुद्धा अवयव ध्यानच म्हणजे स्वामी सत्यानंदांनी सुद्धा अवयव ध्यानानेच सुरुवात केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये खूप छान विलक्षण वैशिष्ट्य सांगता येईल की हे जे रिलॅक्सेशन आहे तर ते असं हॅफेझार्ड कुठल्याही शरीराच्या म्हणजे जस्ट वन आफ्टर दी अदर असं नाही आहे. तर इट इज व्हेरी मच इन लाईन विथ हाऊ द बॉडी हॅज बीन मॅप्ड इन द ब्रेन. म्हणजे आपल्या शरीराचं रिप्रेझेंटेशन आपल्या मेंदूमध्ये झालेलं असतं. आपण इंटरनेटवर गेलात तर आपल्याला एक होमनक्युलस म्हणून किंवा द लिटिल मॅन इन द ब्रेन असं म्हणतात त्याला, की तिथे तो डायग्रॅम असतो की आपल्या मेंदूचा कोणता भाग शरीराच्या कोणत्या भागाची काळजी घेतोय किंवा कनेक्टेड टू विच पार्ट ऑफ द बॉडी. आता दिसताना असं दिसतं की आपले हे जे पंजे आहेत म्हणजे दोन्ही हातांचे तळवे आहेत तर ते बोटांसकट तळवे ते आणि आपला चेहरा ह्याला खूप जास्त मेंदूचा भाग कनेक्टेड असतो किंवा खूप मेंदूचा खूप मोठा भाग हा फक्त हाताचे पंजे आणि चेहरा ह्याच्यावरच काम करत असतो. आणि खूप कमी रिप्रेझेंटेशन हे आपल्या उरलेल्या शरीराच्या भागाला, जसं की आपलं फुल टॉर्सो आणि आपले लेग्स, त्याला खूप कमी रिप्रेझेंटेशन असतं. तर समहाव स्वामी सत्यानंदांचं जे रिलॅक्सेशन आहे तर त्याच्यामध्ये हातांच्या तळव्यांवर आणि अगदी बोटाच्या टोकांपर्यंत त्याच्यावर खूप फोकस केलेला आहे. म्हणजे प्रत्येक बोट अगदी रिलॅक्स करणं किंवा इवन चेहऱ्यावर खूप फोकस आहे आणि त्या मानाने बाकीचे जे अवयव आहेत ते थोडं फास्ट जातात स्वामी सत्यानंद त्याच्यामध्ये असं. आणि त्यामुळे काय होतं की पूर्ण मेंदू हा तुमचा कम्प्लिटली रिलॅक्स होतो. इट्स अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ म्हणजे मेंदूला रिलॅक्स करण्यासाठी कदाचित त्यांनी त्या गोष्टींवरती जास्ती स्ट्रेस केलं आहे. पण बुद्धिस्ट मेडिटेशन मध्ये तुम्ही पूर्ण शरीरावरती फोकस करत असता इन अ वे. आणि तुम्ही त्या प्रत्येक अवयवापर्यंत पोचणं, मनाने त्याची दखल घेणं, त्याला पूर्णपणे फील करणं, तिथे पूर्णपणे संवेदना तुमची जाणीव किंवा तुमचा कॉन्शियसनेस हा पूर्णपणे त्या अवयवापर्यंत नेणं आणि मग तिथला पूर्ण ताण तुम्ही काढून टाकणं हे अपेक्षित आहे. म्हणजे तशा प्रकारच्या सूचना आम्ही देत असतो की तसं करा असं. आणि ते केल्यामुळे काय होतं की आपण बघा आता समजा आपण झोपलो तर रात्री आपण 7 तास जरी झोपलो, कधी कधी 8 तास सुद्धा आपण झोपतो, पण आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला पूर्ण फ्रेश वाटत नसतं. कधी कधी आपल्याला असं पूर्ण रेस्टेड वाटत नसतं. पण योगनिद्रेमध्ये ह्या अर्ध्या तासात आपण काय करतोय तर आपण अगदी कॉन्शियसली की आता थोडासा जरी ताण वाटत असेल कुठल्या एखाद्या शरीराच्या भागामध्ये तर तो पण अगदी कॉन्शियसली जाणीवपूर्वक तो काढत असतो. आणि त्यामुळे आपल्याला योगनिद्रा करताना ना आपलं शरीर असं जड पडल्यासारखं वाटतं. पोलादा इतकं जड, म्हणजे कधी कधी तर अक्षरशः काही लोकांना असं वाटतं की आपलं जमिनीत रुततंय ते शरीर, इतकं ते जड होतं कारण आपण सगळी जाणीव तिकडनं काढून टाकतो. आणि त्या रिलॅक्सेशनची आपल्याला गरज आहे. मला असं वाटतं आज आपण इतक्या धकाधकीच्या आयुष्यात जगतोय, कितीतरी वेळ आपण एकतर आपण ड्रायव्हिंग करतो, खूप जास्त ट्रॅफिकमधनं जातो, खूप पोल्युशनला तोंड देतो, अनेक आवाज सतत आपल्या कानावर पडत राहतात, आपण कम्प्युटर समोर खूप वेळ बसतो, अनहेल्दी पॉस्चरमध्ये खूप वेळ बसतो. तर ह्या सगळ्यासाठी मला असं वाटतं की हे अत्यंत डीप रिलॅक्सेशन जे असतं ते अतिशय गरजेचं असतं आणि म्हणून ते आपल्याला नंतर ताजंतवानं वाटायला लागतं. पण मग एवढं रिलॅक्स झाल्यावरती पुढची सूचना काय असते, त्याच्यामध्ये काय करतो आपण त्या मेडिटेशनमध्ये? शरीरानंतर श्वासाकडे लक्ष देणं अपेक्षित आहे की शरीर अगदीच पूर्ण इतकं रिलॅक्स होतं की शेवटी आपल्याला त्या शरीराची जाणीव सुद्धा न राहणं. आणि ते होतं म्हणजे आपल्याला हे जे ध्यानात कधी कधी सुरुवातीला एखाद्या साधकाला हे जड जातं की शरीराची पूर्ण जाणीव सोडून देणं, पण योगनिद्रेमध्ये ते होतं कारण त्या सूचना तशा दिलेल्या असतात की अगदी एकेका अवयवाकडे लक्ष देत 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 आपण ती जाणीव पूर्णपणे नाहीशी करतो. आणि त्यानंतर मग हातात आपले श्वास
तर त्या श्वासांवर सुद्धा श्वासांचं फक्त निरीक्षण करणं असं स्वामी सत्यानंदांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तिथे आपण प्राणायाम करणं अपेक्षित नाहीये, पण ते श्वास आत जात आहेत, बाहेर येत आहेत, आत जात आहेत, बाहेर येत आहेत. कुठेतरी ना, म्हणजे आपली मगाशी जी चर्चा होत होती त्यामध्ये असं लक्षात आलं की योगनिद्रेमध्ये आता पुढची जी पुढे जे आपण करणार आहोत, जे तुम्ही सांगाल, हो, त्याचं आणि NLP ज्याला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ज्याला म्हणतात, की जिथे किंवा ॲफर्मेशन्स लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये म्हणतात की जिथे एखादी गोष्ट आपण व्हिज्युअलाइज करत असतो, एखादी गोष्ट सातत्याने परत परत शरीराला समजावून सांगत असतो, की म्हणजे समजा एखादी शारीरिक व्याधी असेल तर आपण NLP मध्ये असं म्हणतात की तिथे आपण सांगतो त्या शरीराच्या त्या भागाला, अवयवाला, की तू नीट आहेस, तू मुक्त आहेस, तू नीट आहेस, त्या आजारापासून तू मुक्त आहेस. तर तसंच आता हे इथपर्यंत आपण योगनिद्रेमध्ये आल्यावर तीच गोष्टी आपण पुढे करतो का? हो, त्याच गोष्टी आपण पुढे करतो. आणि हे जे सगळे आपण वेगवेगळे, असं मगाशी तू जसं म्हणलास की बुद्धिस्ट काही प्रॅक्टिसेस, बॉडी स्कॅन, माइंडफुलनेस असेल किंवा NLP असेल, तर ह्या सगळ्यांची ती तत्व सारखीच आहेत असं मला वाटतं. ते बेसिक जे तत्वावर ते ऑपरेट करतात ते सारखंच आहे असं वाटतं मला. म्हणजे थोडे तपशिलांमध्ये फरक असतील, पण बेसिकली ते प्रिन्सिपल तेच आहे. पण मग योगनिद्रा ही जास्ती इफेक्टिव्ह ह्या कारणामुळे आहे का, की एकतर तुम्ही त्या झोपेच्या अवस्थेत असता जिथे कदाचित त्या स्टेटमध्ये तुमच्या मनामध्ये येणारे विचार आणि त्यांचा वेग हा त्या सूचनांमुळे खूप कमी झालेला असतो, आणि तुम्ही खूप रिस्पॉन्सिव्ह असता की पुढची सूचना जी मिळतीये तिथे तुम्ही अगदी सहजरित्या करू शकत असता. पण एक प्रश्न कदाचित ना प्रत्येकाला पडेल की ज्या सूचना तुम्ही त्या अवस्थेत मनाला देणार आहात किंवा कशाला तरी देणार आहात, त्या कुठे स्टोअर होत आहेत? म्हणजे योगिक अभ्यासामध्ये पंचकोशांचा विषय शिकवला जातो किंवा त्याच्याबद्दल अभ्यास करता येतो, तर इथे सुद्धा पंचकोशांशी निगडीत ही योगनिद्रा आहे का? अगदी आहे. आणि पंचकोश म्हणजे काय, असं अगदी साध्या स्वरूपाने आम्हाला सांगाल का? अगदी थोडक्यात सांगायचं तर माणसाच्या अस्तित्वाचे जे वेगवेगळे स्तर आहेत त्याला कोश असं म्हणतात. तर त्यातला जो सगळ्यात बाहेरचा आपला कोश आहे तो म्हणजे हा अन्नमय कोश आहे, की ज्याच्यामध्ये रस, रक्त, मांस, अस्थि, मेद, मज्जा, शुक्राशय ते 7 त्याचे धातू आहेत आणि त्याच्यातनी ते शरीर बनलेलं आहे. म्हणजे इट इज द ग्रॉस मटेरियल बॉडी, जे आपण टच करू शकतो, आणि विच इज व्हेरी अवेलेबल. म्हणजे इट इज नॉट ॲबस्ट्रॅक्ट, ते कॉन्क्रीट आहे असं. पण तू अशी कल्पना करू शकतोस की हे शरीर समजा एक अतिशय सुंदर कम्प्युटर आहे समजा, आणि त्याच्यामध्ये खूप एकदम सॉफिस्टिकेटेड सॉफ्टवेअर्स आणि सगळं आहे, कारण आपलं आहेच शरीर तितकं छान की जे अतिशय सुरेख एक यंत्र आहे. पण त्याला कार्यरत ठेवण्याकरता जी तुम्हाला प्राणशक्ती लागते तर ती तुमच्या प्राणमय कोशातनं तुम्हाला मिळत असते. म्हणजे त्या शरीराला हलतं, बोलतं, फिरतं, चालतं ठेवण्याकरता तुम्हाला सतत श्वास आत बाहेर खेळत राहण्याची गरज असते, आणि तो तुमचा प्राणमय कोश आहे. तिथे जी प्राणशक्ती आत जाते आणि मग ती सगळे तुमचं पचनक्रिया असेल किंवा तुमचं रक्ताभिसरण आहे, तर हे सगळं जे ह्या सगळ्या कार्यांना लागणारी जी ऊर्जा आहे ती प्राणमय कोश आहे. म्हणजे आपला श्वासाचा कोश आहे तो. आता आपण जर विचार केला तर शरीरापेक्षा श्वास हे खूप जास्त सूक्ष्म आहेत. म्हणजे शरीराला कसं एक फिजिकल अस्तित्व आहे तेवढं श्वासाला नाहीये. आता त्याहीपेक्षा एक सूक्ष्म आपला स्तर आहे, तो आपल्या मनाचा आहे, आणि तिथे आपल्या विचार आणि भावनांचा अंतर्भाव होतो, आणि ते विचार आणि त्या भावना हे आपल्याला शेप करत असतात. म्हणून आपले सगळे संत आपल्याला सांगत असतात की मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. आधी तुम्ही तुमचं मन छान ठेवा, नाही तर काय होतं आपल्या मनात खूप विकल्प किंवा खूप चिडचिड किंवा सायकोसोमॅटिक आजकाल ज्याला आपण म्हणतो की मनामध्ये अनेक दूषित विचार असल्यामुळे जो आजार आपल्या शरीरावर येतो, म्हणजे अगदी कॉमन बघितलं तर एक्झेमा सारखा किंवा स्ट्रेस रिस्पॉन्स जो अनेक जणांना येतो, एलर्जी येत आहेत, मायग्रेन हेडेक्स येतात. अगदी तर हे सगळे त्या लेअर मधनच, मनाच्याच त्या लेअर, थॉट्स अँड फिलिंग्स.
पण आता हे निदान आपण कॉन्शियस थॉट्स अँड फिलिंग्स म्हणजे आता श्वासाच्या तुलनेत बघायला गेलं तर हे खूप सूक्ष्म आहे. बरोबर. म्हणजे अजून मनाला सूक्ष्म. असं काही वेगळं अस्तित्व नाहीच आहे किंवा तुम्ही यू कॅनॉट फिगर आउट एनिथिंग. म्हणजे तुम्ही विचार म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित नाही. बरोबर. विचाराचा परिणाम तुम्हाला माहिती आहे पण विचार म्हणजे नेमकं काय तुम्हाला माहित नाही. तर त्याला एक फिजिकल एक्झिस्टन्स नाही आहे. पण याही पेक्षा सूक्ष्म असा जो कोश आहे त्याला आपण विज्ञानमय कोश म्हणतो. आणि तिथे असं म्हणतात की त्या लेअरची जी एनर्जी असते तर ती आपण सगळेजण ह्या पृथ्वी तलावरचे एकमेकांशी कनेक्टेड असतो. आणि त्यामुळे कधी कधी आपल्याला असे जे इंट्युशन्स म्हणा किंवा जे सगळे पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस असतात आपले, की कधी कधी असं होतं ना आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या ह्या गोष्टी आहेत की आपल्याला अचानक एखाद्या माणसाची खूप आठवण येत असते आपल्या जवळच्या माणसाची आणि आपल्याला कदाचित काळजी पण वाटत असते. त्याचा नेमका फोन वाजतो आणि तो त्याचाच असतो आणि त्यांना काहीतरी होत असतं त्याच वेळेला. आणि तर हे जे सिंक्रॉनिसिटी असते ना ही, तर हे सगळे एक्सपिरियन्सेस आपले त्या विज्ञानमय कोशामधनं येत असतात. आणि त्याच कोशामध्ये ती कपॅसिटी आहे की एखादा विचार जर का तुम्ही तिथे घातला किंवा ते इमॅजिनेशन क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन जर तुम्ही केलं तर त्याचं व्यक्तीकरण कसं व्हावं, मॅनिफेस्टेशन कसं व्हावं. सो मगाशी जो प्रश्न विचारलास की तो विचार कुठे स्टोअर होतो तर तो विज्ञानमय कोशामध्ये स्टोअर होतो. कधी कधी आपल्याला झोपेत जी स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नामध्ये अशी आपली इंटरॅक्शन्स असतात काही जणांबरोबर जे इतके रिअल असतात बरोबर की जणू काही आपण खरंच या फिजिकल प्लेनवर त्यांच्याशी बोलतोय. तो कोश जो ऍक्सेस होतोय तो विज्ञानमय कोश विज्ञानमय कोश आहे तो. त्याला ऍस्ट्रल बॉडी सुद्धा म्हणतात. करेक्ट. ऍस्ट्रल शीथ किंवा सायकिक शीथ ज्याला म्हणतात तर तो कोश आहे आणि तिथे आपल्याला ह्या योगनिद्रेमध्ये काम करायचं. आता याही पेक्षा आतमध्ये आणि याही पेक्षा सूक्ष्म असा आनंदमय कोशही आहे. म्हणजे त्याचा उल्लेख न करता आपण पुढे नको जायला या संवादामध्ये, कारण तो खरं तर आपल्या अस्तित्वाचं मूळ आहे ते, किंवा आपल्या अस्तित्व आपलं त्या कोशावर आधारलेलं आहे. आणि ज्याला आपण सच्चिदानंद म्हणतो ना, सच्चित आणि आनंद, तर तसा तो एक फक्त एनर्जीचा कोश आहे. म्हणजे जिथे आपल्याला अशी मी तू ही सुद्धा जाणीव नाहीये, फक्त ते स्पंद आहेत की फक्त अस्तित्वाचे, असण्याचे फक्त स्पंद. तर तो सच्चिदानंदमय असा जो कोश आहे, आनंदमय कोश, तो खरं तर आपल्या अस्तित्वाचं सगळ्यात जास्त ते मूळ आहे. आणि हे बाकीचे कोश मग एकावर एक आहेत. बरोबर. सो स्थूलातून सूक्ष्माकडे, सूक्ष्मातून अतिसूक्ष्माकडे असे ते 5 कोश आहेत, म्हणून त्यांना पंचकोश म्हणतात. तर त्यातल्या त्या विज्ञानमय कोशावर हे योगनिद्रेमध्ये खूप सुंदर काम केलं जातं. काय बरं करतो आपण तिथे? आता जसं मी मगाशी म्हटलं ना की एखाद्या विचाराचं व्यक्तीकरण कसं होतं, तर आपल्याला फक्त तो विचार तिथे रुजवायचा आहे एवढंच आपलं काम आहे. आता ह्याच्यानंतर ते मॅनिफेस्ट कसं होईल हे वी नीड नॉट वरी अबाउट इट. समहाव युनिव्हर्स विल अलाइन इट सेल्फ. काही ना काहीतरी होतं आणि जे काही तुम्ही व्हिज्युअलाइज केलेलं होतं ते तुमच्या आयुष्यात व्यवस्थित व्हायला लागतं. एक छोटीशी याच्यामध्ये गोष्ट म्हणजे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन आपण योगनिद्रेमध्ये करायचं आहे. अगदी लहानशी गोष्ट जी आठवते ती की आपण समजा पुढच्या दिवशी कुठे जायचं असेल खूप पहाटे उठून, आणि अलार्म तर लावलेला असतो तरी सुद्धा आपला त्या अलार्मवर सुद्धा विश्वास नसतो, पण 4 वाजता उठायचं तर असतंच. तर असं म्हटलं जातं की रात्री झोपताना उशीला सांगून झोप बरं का की 4 वाजता उठ. आणि अक्षरशः क्लॉकवर्क सारखं अलार्म शिवाय बरोबर 4 वाजता ती जाग येते म्हणजे येते. हो, अगदी म्हणजे 3:59 सुद्धा नाही, ते 4 बरोबर 4 वाजता येते. तर ते सजेशन सुद्धा त्या म्हणजे आता तुम्ही सांगितल्यावर असं वाटतं की ते विज्ञानमय कोशामध्येच तो विचार प्लांट केला जातो की 4 वाजता उठ बरं का. स्पॉट ऑन राईट. पण मग असा प्रत्येक विचार इतका सहजरित्या का होत नाही? कुठेतरी आपली जी गोष्ट हवी असते त्याची इंटेन्सिटी कमी पडते का, किंवा एकाच वेळेला आपल्याला खूप गोष्टी हव्या असतात का? मला असं वाटतं की ह्याची 2 उत्तरं आहेत. एक तर मी मगाशी जसं म्हटलं तसं की आपण खूप निगेटिव्ह विचार करत असतो, त्यामुळे आपल्या संकल्पांना त्रास देणारे असे विकल्प सुद्धा आपल्या मनात असतात. तर तो एक भाग आहे. दुसरं म्हणजे समाजामधनं आपल्याला सतत
इतके भीतीदायक विचार दिलेले असतात की आपल्याला एखादा सकारात्मक विचार होल्ड करणं खूप कठीण असतं. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जरी एखादा सकारात्मक विचार केला किंवा कल्पना केली आणि इथे कल्पना आणि त्या अनुरूप भावना ह्याला खूप महत्त्व आहे, तरी त्याच्या कम्प्लीट विरोधी असलेला असा विचार आपल्याला त्रास देतो. म्हणजे आपण कल्पना करतोय मला आता ह्या परीक्षेमध्ये खूप छान यश मिळणार आहे आणि मला सगळे पेपर्स सोपे जाणार आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी स्पेशली मी म्हणते की छान जाणार आहेत आणि म्हणजे त्या परीक्षेचा जो उपयोग मला व्हायला पाहिजे की मला कुठेतरी एखादी नोकरी मिळायला पाहिजे किंवा जे काही साध्य अपेक्षित आहे तर ते होणार आहे. ही कल्पना तुम्ही केली, पण तुम्ही विचार काय केला की हो पण आत्तापर्यंत माझं ट्रॅक रेकॉर्ड असं आहे की मला ऐन वेळेला ना एक कुठला तरी प्रश्न मी ऑप्शनला सोडलेलाच नेहमी विचारला जातो आणि मग तिथे नाहीच माझं काहीतरी नीट होत आणि मग माझा पेपर अर्धवटच राहतो. तर असं कसं काय होईल? बरोबर. सो तुमची कल्पना आणि तुम्ही केलेले विचार ह्याच्यामध्ये आली तफावत किंवा रादर विरोधीच विचार तुम्ही केला, तर ते होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला योगनिद्रेमध्ये. त्यामुळे तुम्ही कल्पना करा, उत्तम कल्पना करा, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन, पण त्याच्यानंतर तुम्ही सोडून द्या की कसं ते युनिव्हर्स घडवून आणणार आहे. म्हणजे ते एकदा तुम्ही क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन केलं आणि त्या कोशामध्ये किंवा तुम्ही अगदी कोश म्हणजे खूप जड असा शब्द कदाचित वाटू शकतो ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांना, पण तरी सुद्धा तिथे आपण समजा सजेशन करणार असू की बाबा हे अशी गोष्ट पाहिजे, ती आता कशी करायची ते तू बघून घे, तर कदाचित त्याला तुम्ही देवी म्हणू शकता किंवा देवाला सांगतोय की सुपूर्त करतोय की ही गोष्ट आम्हाला हवी, तर ती कशी होणार आणि त्याला ती गोष्ट होण्यासाठी ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज समोर येतील त्या येतील समोर मग त्या येतील त्या तुम्ही घ्या आणि पुढे जा. नाही पण मला आता एक खरंच कधी तर मी ह्या मनाच्या स्तराला जिनीच म्हणते. अलाउद्दीनचा जो जिनी आपण ऐकलेला आहे गोष्टीमध्ये, युअर विश इज माय कमांड. तू कल्पना कर फक्त, मी तुला कदाचित ती सिरियल सुद्धा याच कॉन्सेप्टवर असेल, आता काय माहित नाही. अरे क्वाईट पॉसिबल, न्यू थॉट. राईट. पण लेट अस से आता मला खूप सारे पैसे हवेत, गाडी हवी आहे, घर हवंय, एखादी शरीराची व्याधी नाहीशी करायची आहे, तर म्हणजे जीनीच आहे ना ती, तर हे सगळं याच्यामधनं होऊ शकतं. अशी कुठलं एक्झाम्पल आहे की असं झालेलं आहे, म्हणजे सांगू शकता? खूप खूप छान, काही खूपच सुंदर अनुभव. आता ना मला असं वाटतं की ह्याची सुरुवात करताना मला स्वामी सत्यानंदांचीच त्यांची जी हे होती, म्हणजे त्यांचा जो मेजर मोठा रिसर्च होता, तर त्यांनीच मला सुरुवात करायला आवडेल. कारण ते आद्य प्रवर्तक असल्यामुळे ह्या प्रक्रियेचे त्यांनी केलेल्या प्रयोगांवर वी कॅन बिलीव्ह दोज एक्सपेरिमेंट्स द मोस्ट. सो त्यांचा एक अतिशय सुंदर एक्सपेरिमेंट, आणि हे मागच्या शतकाच्या साधारण मध्यावर ह्या गोष्टी चालल्या होत्या, तर तेव्हा हा विचार करून की एक एक्सपेरिमेंटल ग्रुप पाहिजे, एक कंट्रोल ग्रुप पाहिजे, सो वेल कंट्रोल्ड एक्सपेरिमेंट. तर मला असं वाटतं की खूप फेनॉमिनल, खूप छानच गोष्ट आहे. तर स्वामी सत्यानंदांचा जो प्रयोग होता तो प्रेग्नंट बायकांवर होता, आणि जो त्यांचा एक्सपेरिमेंटल ग्रुप होता, तर त्यांना त्या क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनमध्ये स्वामीजींनी असं व्हिज्युअलायझेशन दिलं होतं की माझं बाळ हे अतिशय सुदृढ आहे, ते खूप आनंदात मोठं होतं आहे, त्याच्या जन्माच्या वेळेला म्हणजे आय एम गोईंग इन टू लेबर आणि मला कुठलाही त्रास न होता माझी प्रसूती छान होतीये आणि मी माझ्या बाळाकडे आनंदाने बघते, अशा टाईपचं ते हे होतं क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन. आणि इट इज सो फिनॉमिनल की स्वामीजींच्या त्या एक्सपेरिमेंटल ग्रुपमधल्या सगळ्या बायकांची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि दे ऑल गॉट हेल्दी अँड हॅपी बेबीज. कंट्रोल ग्रुपमध्येही झाली, असं मी नाही म्हणते की कंट्रोल ग्रुपमध्ये सगळ्यांनाच काहीतरी, पण तिथे नॉर्मल पर्सेंटेज, म्हणजे काही लोकांचे नॉर्मल डिलिव्हरीज, काही लोकांचे काही कॉम्प्लिकेशन्स असतील, सी सेक्शन्स असतील किंवा जे काही असं, पण तरीसुद्धा 100% एक्सपेरिमेंटल ग्रुपमधल्या 100% बायकांना नॉर्मल डिलिव्हरी होणं ही किती मोठी गोष्ट आहे. आणि कुठेतरी तुमच्या मनाचाच तो हे आहे ना, मनावर काम केल्यामुळेच ते तसं झालं. म्हणजे ती जी गोष्ट त्यांना हवी होती ती त्यांना मिळाली. थोडक्यात व्यसनमुक्तीसाठी सुद्धा स्वामीजींनी खूप छान छान प्रयोग केलेले आहेत. तुम्ही एक छान मगाशी एक्झाम्पल सांगितलं होतं की एखाद्याला काहीतरी एक जागा हवी होती. हो, ते तर इतकं सुंदर होतं. तर मी
ज्या रेवती गोडबोल्यांकडे हे आमचे वर्कशॉप्स रेग्युलरली होत असतात, तर तिथे एक आमचे पार्टिसिपंट होते आणि त्यांनी योगनिद्रेबद्दल सुरुवातीला तर त्यांनी काही ऐकलं नव्हतं. ते असेच आले होते आणि आम्ही सगळं हे बोलत होतो, विज्ञानमय कोश आणि क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन. तर त्यावेळेला त्यांना एक दुकानाची जागा हवी होती आणि ती अशा एका रस्त्यावर हवी होती की जिथे खूप गजबजलेला होता तो रस्ता, त्यामुळे तिथे मिळणं खूप कठीण होतं. शिवाय त्यांचं एक ठराविक बजेट होतं. त्या बजेटमध्ये त्या ठिकाणी तर जागा मिळणं खूपच दुरापास्त अगदी होतं. पण हा वर्कशॉप करून ते गेले आणि ते म्हणले की चल ठीक आहे, मी हे निदान करून तरी बघतो असं. आणि मग ते रोज तसा विचार करायला लागले. लिटरली इमॅजिनिंग की ते तशी आपल्याला जागा मिळालेली आहे. आणि यू वोंट बिलीव्ह इट, पण 3 आठवड्यानंतर त्या स्ट्रीटवर एक जण होते ज्यांना डिस्ट्रेस सेल होता. त्यांना पैशाची निकड होती आणि त्यांनी खूप कमी किमतीमध्ये आणि त्यामुळे ह्या आमच्या पार्टिसिपंटच्या बजेटमध्ये अगदी बसणारी अशी जागा त्यांना मिळून गेली. आणि त्यानंतर ते परत आले होते आमच्या वर्कशॉपमध्ये की आता मात्र म्हणजे त्यांना खूपच आश्चर्य वाटलं आणि मग ते पुन्हा आले होते की आता मला हे खरंच करायचं आहे असं. पण म्हणजे ह्या व्यक्तीने कधी आधी ध्यान केलं नव्हतं आणि कधी त्यांचा ध्यानावर विश्वासही नसेल. विश्वास आणि म्हणजे 30 मिनिटं 40 मिनिटं विश्वास नाही असंही नाही, पण त्यांना माहिती नव्हतं काही. ते कसे अनभिज्ञ म्हणून असे आले होते आणि त्यांनी करून बघायचं म्हणून करून बघितलं. म्हणजे त्यांचं क्रिटिकल माइंड ऍक्टिव्ह नव्हतं, म्हणजे त्यांना नकारात्मक भावना सुद्धा नव्हती आणि सकारात्मक देखील नव्हती. चल करून बघू असं, अशा भावनेने ते आले. कुठेतरी योग निद्रा हा विषय सुद्धा त्या क्रिटिकल माइंडला, जो आपल्याला अरे हे नाही जमणार आहे तुला, एक्झॅक्टली याला बायपास करायला शिकवतोय का? एक्झॅक्टली दॅट्स द पॉइंट. की आपण इतके नकारात्मक झालोय की त्याला आपण बायपासच करतोय. नाही, इतके नकारात्मक झालोय की आपण सारखं क्रिटिकल थिंकिंग करतोय. पण इथे आपल्याला तसं करायचं नाहीये. एकदा का तुम्ही तो विचार केला, ती भावना, ती कल्पना तुम्ही मांडली की त्याच्यानंतर तुम्ही त्या विश्वावर त्याच्या त्या वैश्विक शक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवा की ते होईल. फक्त एवढंच आहे की तुम्ही जेव्हा तो संकल्प करता किंवा जेव्हा तुम्ही ते क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन करता, तर ती इच्छा किंवा ती भावना ही तुमची सकारात्मक आणि प्युअर असायला पाहिजे. म्हणजे ही सूचना आम्ही अगदी रेग्युलरली आमच्या कार्यशाळांमध्ये देत असतो आमच्या पार्टिसिपंट्सना की कधीही आपल्याला नकारात्मक किंवा एस्पेशली असं की मला अमक्या व्यक्तीचा सूड उगवायचा किंवा असं निगेटिव्ह इंटेन्शन कधीच नसलं पाहिजे. किंवा दुसऱ्याचं कमी होऊन माझं वाढू दे, नेव्हर, अशी भावना कधीच नसावी कदाचित, असं तुम्ही म्हणताय. म्हणजे ज्याला डिस्ट्रक्टिव्ह म्हणता येईल ना, डिस्ट्रक्टिव्ह, तर तसा संकल्प कधीच नसायला पाहिजे. योगनिद्रा ही कुठेतरी हिप्नॉसिस सारखी सुद्धा वाटते आणि आजकाल हिप्नॉसिसचे अनेक प्रकारचे व्हिडिओज यूट्यूबवरती येतात जिथे तो हिप्नॉसिस करणारा व्यक्ती समोरच्याला वशमध्ये करून त्याच्याकडनं काही पण करून घेऊ शकतो. अगदी असेही प्रतिक्रिया असतात की ते व्हिडिओज कधी कधी काही खरे असतील किंवा खोटे देखील असतील. पण हिप्नॉसिस या शब्दाला त्याच्यामुळे निगेटिव्ह झालं रे असं मला म्हणायचं होतं. तर इथे सुद्धा हिप्नॉसिस सारखंच ते आहे का? पण इथे हिप्नॉटिस्ट म्हणजे जो हिप्नॉसिस करणारा व्यक्ती तो तर नाहीये. तोच त्याच्यातला महत्वाचा फरक आहे. आणि हिप्नॉसिस हे नेहमी निगेटिव्हच का? नाही, रादर हिप्नोथेरपी नावाची एक मानसोपचार पद्धती सुद्धा आहे आणि ज्याच्यातनं आपल्याला खूप लहानपणी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये दडून गेलेल्या काही नकारात्मक भावना म्हणा किंवा खूप मोठं दुःख हे सुद्धा रिलीव्ह होतं. सो हिप्नोथेरपी ही नेसेसरीली निगेटिव्ह आहे असं काही नाही. फक्त हिप्नॉटिस्ट जो असतो तर समहाव त्या समोरच्या व्यक्तीचं विल पॉवर त्या माणसाने कंट्रोल केलेली असते, जे योगनिद्रेमध्ये होत नाही. इट इज अ फॉर्म ऑफ सेल्फ हिप्नॉसिस. म्हणजे जरी मी कोणाला तरी योगनिद्रा देत असेल तरी मी त्याला कुठलीही सजेशन देत नाहीये. आय एम नॉट ट्राईंग टू रीड दॅट पर्सन्स माइंड. तो व्यक्तीच ठरवतोय की त्याला काय संकल्प करायचा आहे, त्याला कसं आणि त्यामुळे त्याला त्याचं आयुष्य कुठल्या डिरेक्शनला न्यायचं आहे. म्हणजे त्याच्या मनात असलेलं एखादं प्रोजेक्ट असेल, कुठली तरी एखादी इच्छा असेल, प्रबळ इच्छा की हे झालं पाहिजे, एखादं स्वप्न असेल असं उराशी बाळगलेलं,
तर ते त्याचं त्यांनी ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ते क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. असं वाटतं की हा जो संकल्प, हा जो विषय आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि तो समजा तुम्ही ऑलरेडी त्या निद्रेच्या अवस्थेत असाल तर निद्रेच्या अवस्थेत असताना तो संकल्प करून आपल्या कोशाला सांगणं हे कदाचित खूप अवघड काम असेल. हो. तर हा संकल्प, या संकल्पाची सुद्धा पूर्वतयारी होणं कदाचित गरजेचे असेल. आहे. तर संकल्प कशाबद्दल करावा याच्यासाठी सुद्धा म्हणजे कशाबद्दल करावा हे तर एक झालं, पण संकल्प कसा ठेवावा ह्याच्याबद्दल त्याची थोडं काही मार्गदर्शन सूत्र आहेत. कराल म्हणजे का? काही त्याच्या काही आपल्याला थोडीशी पथ्य पाळायची आहेत असं आपण म्हणूया की संकल्प तयार करताना. एकतर काय आहे की संकल्प हा स्वामी सत्यानंदांच्या त्या प्रक्रियेमध्ये दोनदा येतो. एकदा तुम्ही जस्ट योगनिद्रेला सुरुवात केलेली असते, तुम्ही तुमचं शरीर थोडंसं फक्त तुमच्या त्या चटईवर किंवा तुमच्या त्या एखाद्या आसनावर तुम्ही असं स्वस्थ ठेवलेलं असतं, पण अजून तुम्ही त्या ध्यानाच्या मानसिक स्थितीमध्ये प्रवेश करायला सुरुवात केलेली नसते. तर त्यावेळेला एकदा आपल्याला आपला संकल्प आपल्या मनामध्ये आठवायचा असतो. मग त्याच्यानंतर आपण ही सगळ्या प्रक्रिया करतो, हे सगळं अवयव ध्यान, श्वास शांत करणं, मन शांत करणं, त्याच्यानंतर दृश्य दर्शनसुद्धा म्हणजे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन. आणि हे सगळं झालेलं असताना जेव्हा तुमचं आता सुप्त मन अगदी असं तरल आणि जागृत आहे आणि तुम्ही जे काही म्हणताय ते अगदी घ्यायला तयार आहे, अशा अवस्थेमध्ये तुम्ही पुन्हा एकदा तो संकल्प आठवायचा असतो. असं दोनदा आपण त्या संकल्पाचा वापर करत असतो योगनिद्रेमध्ये. आता संकल्प करताना ते वाक्य आपल्याला छोटं ठेवायचं आहे, 5-6 शब्दांचं, खूप मोठं असं पॅरेग्राफ नाही ठेवायचं आहे. त्यानंतर ते वाक्य सकारात्मकच असायला पाहिजे, म्हणजे अर्थाने सकारात्मक, त्याचा अर्थ सकारात्मक असावा. ते होकारात्मक असायला पाहिजे, म्हणजे इट हॅज टू बी फ्रेम्ड इन द ॲफर्मेटिव्ह. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझ्या मुलीशी भांडण होणार नाहीये हा संकल्प नाही करायला पाहिजे. अशी काही पथ्य आहेत. आणि तो आपल्या स्वतःबद्दल की आपल्या स्वतःला तुम्हाला काय तुमच्या आयुष्यात, आपण एक्झाम्पल्स घेऊयात ना. लेट अस से की नात्यासंबंधित विषयी काही जणांना हवा तसा एक पार्टनर हवा असतो, प्रेमळ आणि बऱ्याच गोष्टींचा. अगदी. तर त्यासाठी कसं काय संकल्प, म्हणजे असा संकल्प की मला अतिशय प्रेमळ आणि मनाजोगता जोडीदार मिळालेला आहे. म्हणजे ते जसं की झालंय, इट हॅज दाय इज डन, दाय विल बी डन पण नाही, युअर्स इट्स डन. किंवा असं म्हणूयात की एखाद्याला एखादी शारीरिक व्याधी आहे आणि शारीरिक व्याधीमध्ये मायग्रेनचा त्रास खूप जणांना असतो, डोकं दुखत असतं, तर त्यासाठी कसा संकल्प? तर मी संपूर्ण सुदृढ आहे किंवा माझी प्रकृती ठणठणीत आहे किंवा ह्या प्रकारचा संकल्प करायला हवा आहे. असा जर का तुम्ही केला की माझं सतत मायग्रेनमुळे डोकं दुखत नाहीये, हा शब्द तुम्ही वापरला, अर्थ तोच झालाय, पण तुम्ही नाहीये हा शब्द वापरताना काय होतं की तुम्ही इमॅजिन शेवटी तो मायग्रेन हेडेकच करताय. म्हणजे तुम्ही सुदृढ शरीराबद्दल तो संकल्प करताय. किंवा एखाद्याला खूप पैसे हवे असतील, लेट अस से, तर मग ते पैसे क्वांटिफाय करणं गरजेचं आहे की किती पैसे त्याला हवेत. यू कॅन, म्हणजे पैशासंबंधी कसा संकल्प असावा. मला असं वाटतं इच्छा. मी हे का विचारतोय कारण की लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जितके मी एपिसोड्स बघितलेत आणि ते मला पटतं सुद्धा की लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण शिकायला याकरता जातो कारण की आपल्याला 3-4 गोष्टी आयुष्यात हव्या असतात. एक तर चांगलं करिअर हवं असतं, चांगले नातेसंबंधी हवे, वर्क लाईफ रिलेशनशिप, पैसे हवे असतात, किंवा वर्क लाईफ रिलेशनशिप्स आणि म्हणजे वर्क लव्ह अँड युअर रिलेशनशिप्स, बरोबर, अशा 3-4 गोष्टी. आणि हेल्थ आणि खूप सारा पैसा हवा असतो, हेल्थ हवी असते. तर ह्या 4 गोष्टीं रिलेटेडच हे संकल्प समजा जास्तीत जास्त लोकांनी वापरले तर त्यांना योगनिद्रेचा फायदा होऊ शकतो. किंवा आपण असं म्हणूयात की एखादी व्यक्ती, एखादा, तर तुम्ही मगाशी जे एक्झाम एन्झायटीचं जे एक्झाम्पल दिलं, तर 10वीची बोर्डाची परीक्षा किंवा एखादा अतिशय महत्वाचा इंटरव्ह्यू, त्याबद्दल संकल्प करायचा असेल तर मग तो कसा करावा? आता एक्झॅक्टली, आता एखाद्या विद्यार्थ्याने असं म्हणणं की
मला परीक्षेच्या हॉलमध्ये जाताना हातपाय लटपटत नाहीयेत. तर हातपायच लटपटते. कारण तुम्हाला तसा संकल्प नाही करायचा आहे. मी आत्मविश्वासाने पेपर लिहित आहे. दिस कॅन बी अ व्हेरी नाईस संकल्प. एका आमच्या MBA कॉलेजमध्ये एक आमच्या टीचर होत्या आणि डॉक्टर माला कपाडिया. आणि डॉक्टर माला कपाडिया आम्हाला शिकवत होत्या काहीतरी ऑर्गनायझेशनल बिहेवियर किंवा असा कुठला तरी तो विषय होता. आणि त्या विषयामध्ये ते आम्हाला ह्याच गोष्टीबद्दल त्यांना आम्हाला पटवून द्यायचं होतं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, डोंट थिंक ऑफ अ येलो मंकी. आणि ज्या क्षणी त्या बोलल्या त्या क्षणी सगळ्यांना पिवळी माकडं दिसायला लागली होती. एक्झॅक्टली. कारण की तो संकल्पच तसा होता की डोंट थिंक. तर फक्त त्या मनाने फक्त येलो मंकीवरती फोकस केला आणि तो येलो मंकी त्यांना दिसायला लागला. एक्झॅक्टली. तर म्हणजे हा संकल्प किती नीट असावा ह्याला खूप महत्व आहे. खूप जास्त. अजून असे एक्झाम्पल्स द्या ना, संकल्प कसा धरावा. आपण मगाशी एक्झाम अँझायटी व्यतिरिक्त काय म्हणलो होतो, एखादा प्रोजेक्ट. आता समजा एखादा प्रोजेक्ट तर माझा तो कार्यक्रम अतिशय उत्तम पार पडला आहे. बरं, तो संकल्पशिवाय इट हॅज टू बी फ्रेम्ड इन द प्रेझेंट ऑल्सो. जसं की ते ऑलरेडी झालेलं आहे, असं नाही की ते होईल. एखादा इंटरव्ह्यू असतो खूप वेळा आणि ती त्या एका डेझिग्नेशनसाठी तो इंटरव्ह्यू असतो. तर मग इंटरव्ह्यू रिलेटेड माझा इंटरव्ह्यू अतिशय उत्तम झालेला आहे असं नाही की होईल. किंवा एखादी पदवी समजा असेल किंवा सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर. आपण आता सॉफ्टवेअर खूप आहे म्हणून सॉफ्टवेअरचं एक्झाम्पल घेऊ. तर सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर पदी माझं सिलेक्शन झालेलं आहे असं सुद्धा. तर ते असंच इमॅजिन करणं की आपण त्या केबिनमध्ये बसलोय आणि खूप छान काम करतोय. म्हणजे ते फिलिंग सुद्धा तसं असलं पाहिजे की वाव माझं झालंय ते प्रसन्न. योगनिद्रेच्या या प्रवासामध्ये असे काही एक्झाम्पल्स आहेत का की जिथे शारीरिक व्याधी सुद्धा लोकांच्या बऱ्या झालेल्या आहेत? खूप छान उदाहरण. खूप सुंदर, खूपच सुंदर उदाहरण आहेत. आता जेव्हा मी माझं फायनल प्रोजेक्ट करत होते, जसं मी म्हटलं की त्या अंगणवाडीच्या शिक्षिका होत्या, तर त्यांच्यातल्या एकीला असं योगनिद्रा ती करायला लागली की तिला कमरेत कळा यायला सुरुवात व्हायची. आणि तिने मला येऊन सांगितलं की मॅडम मला असं होतं, थोडा वेळ होतं ते. आणि त्याच्यानंतर योगनिद्रेतनं मी बाहेर आले की नंतर ते जातं सुद्धा, त्या कळा सबसाईड होतात. पण ते त्यावेळेला मला शूटिंग पेन्स जाणवतात. आणि मी तेव्हा नवीन होते, तर मी परत एकदा स्वामी सत्यानंदांचं पुस्तक वाचलं. स्वामी सत्यानंदांनी योगनिद्रा नावाचंच पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते बिहार स्कूल ऑफ योगा मुंगेरचंच पब्लिकेशन आहे. तर इट्स अ व्हेरी ब्युटिफुल बुक. तर तेव्हा त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की काही वेळेला तुमचे जे जुने काही शारीरिक व्याधी असतात, तर आता तुम्ही अपॉइंटमेंट घेताय ना त्या बॉडी पार्ट बरोबर, म्हणजे तुम्ही खरंच त्या प्रत्येक शरीराच्या अवयवाकडे खूप मनापासून लक्ष देताय ना, तर ते जुने स्टोर्ड जे तुमचे पेन्स आहेत ते सुद्धा कधी कधी रिसर्फेस होतात. बट इट्स अ प्रोसेस ऑफ यू रिलिव्ह अँड यू रिलीज ऑल्सो. तर ते सरफेसवर येतात पण मग ते रिलीजही होत असतात असं. तर त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तो प्रॅक्टिशनर ते जेंटली परसिस्ट करतो, म्हणजे ते तो करत राहतो योगनिद्रा, तर त्याच्यातनं ते कम्प्लिटली जाणार आहेत. आणि तसंच झालं. ह्या माझ्या पार्टिसिपंटचे ते पेन्स नंतर कम्प्लिटली निघून गेले. आणि नंतर मी तिला विचारलं होतं की असं जुनं कधी काही तुला झालं होतं का तिथे व्याधी? तर तेव्हा तिने सांगितलं होतं की बाळणपणाच्या वेळेला तिला खूप इंजेक्शनं घ्यावी लागली होती आणि तेव्हापासून ती व्याधी होती तिला आणि ती कम्प्लिटली गेली. अशा अनेक लोकांचं हे झालेलं आहे की क्रॉनिक बॅक पेन हॅज गॉन अवे कम्प्लिटली. किंवा हे सुद्धा हाय ब्लड प्रेशरवर खूप सुंदर परिणाम होतो योगनिद्रेचा. हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन रिलेटेड संकल्प कसा करावा? ते म्हणजे एकतर साधा सरळ सोपा संकल्प म्हणजे की माझी प्रकृती ठणठणीत आहे, मी पूर्ण स्वस्थ आहे, किंवा माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. असं नाही म्हणायला पाहिजे की माझं ब्लड प्रेशर शूट होत नाहीये. हो बरोबर. हे का विचारलं कारण की हे एक. आणि दुसरं म्हणजे त्याच्याशी निगडीत जर का काही मानसिक काही टेन्शन्स असतील तर
तुमच्या आयुष्यातल्या परिस्थिती सुद्धा सुधारल्या आहेत, हाही असू शकतो. हां, बरोबर. एक इनोटॉक्सवरती एक आमचा लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दलच एक एपिसोड जिथे झाला होता, तिथे कल्याणी पै म्हणून आल्या होत्या. हां. आणि कल्याणी पैंनी असं सांगितलं की आपण एखादी गोष्ट सॉल्व्ह करायला जातो एका पर्टिक्युलर एरिया ऑफ लाईफमध्ये, की लेटस से मला खूप पैसा हवाय. हां. कधी कधी तो पैसा मिळत नसतो, कारण की कुठल्या तरी आयुष्याच्या दुसऱ्या एरियामध्ये, जसं नातेसंबंधींमध्ये वाईट दिवस चाललेले असतात किंवा खराबी चाललेली असते. हां. जसं तुम्ही आता म्हणलात की हायपर टेन्शन आणि ब्लड प्रेशर हां. कदाचित आलंय एका कुठल्या तरी वेगळ्याच कारणामुळे. तर ते जे कारण आहे ते समजा सॉल्व्ह झालेल्याचा संकल्प आपण केला तर ब्लड प्रेशर ऑटोमॅटिकली असंही होऊ शकतं. खाली येऊ शकणार आहे. तर तसा संकल्प केला तर तो उपयुक्त ठरू शकतो. हो, म्हणजे हे त्या जो साधक आहे त्याच्यावर अवलंबून आहे की त्यांना काय वाटतं की ते ब्लड प्रेशर कशाशी तरी निगडीत असेल तर त्या प्रॉब्लेमवर सुद्धा संकल्प करणं पॉसिबल आहे. पॉसिबल होऊ शकतो. कारण की याच्यामधूनच अजून एक प्रश्न असा येतो की खूप वेळा जेव्हा कोणाच्या आयुष्यामध्ये अतिशय जवळची व्यक्ती निघून जाते, हो, म्हणजे त्यांची डेथ होते थोडक्यात, तर त्यावेळेला त्यांना हायपर टेन्शन येणं, एन्झायटी येणं, ब्लड प्रेशर वाढणं हे खूप जास्ती होतं. हो. आणि मग त्यावेळेला ते आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा अध्यात्माकडे वळतात. हो. हो. तर त्यावेळेला सुद्धा योगनिद्रेचा उपयोग होऊ शकतो. आणि योगनिद्रा वापरून असा संकल्प केल्याने ती जी एन्झायटी होते, ते जे हायपर टेन्शन होते ते कमी होऊ शकतं. अगदी अगदी होऊ शकतं. फक्त मला असं एक आता आपण असं बोलतोय त्याच्यात त्या ओघात मला असं सांगावंसं वाटतं की काही वेळेला योगनिद्रेचा वापर डेफिनेटली होऊ शकतो, पण आपल्या ज्या एरवी आयुष्यातल्या समस्या आहेत तर त्यांच्याशी कधीच त्यांच्यावर काम न करता फक्त योगनिद्राच करत राहणं हाही उपाय बरोबर नाही. म्हणजे आता साधं अगदी सरळ सोपं उदाहरण म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी जर का रोज योगनिद्रा केली परीक्षेच्या आधी 1 महिना पण अभ्यासच केला नाही तर होणारच इट कॅनॉट वर्क असं. तर तसं खूप वेळा ह्याला आपण स्पिरिच्युअल बायपासिंग असं म्हणतो. ह्याला ही टर्म आहे स्पिरिच्युअल बायपासिंग, की आता समजा तुमच्या घरातले नातेसंबंध आहेत आणि तिथे काहीतरी आलेलं आहे, काहीतरी सम प्रॉब्लेम ना, तर त्यावेळेला फक्त स्पिरिच्युअली काहीतरी त्याच्यावर उपाय करत राहणं, पण कधीच स्वतःचे कम्युनिकेशन पॅटर्न्स काय आहेत किंवा कधीच त्या नात्यामध्ये कशासाठी तेढ आलेली आहे तर त्याच्यावर काहीच काम न करणं. तर मला असं वाटतं की ते तसं सुद्धा नाही करायला पाहिजे. ते तुम्ही त्या नातेसंबंधांवर छान काम करा आणि ॲट द सेम टाईम तुम्ही योगनिद्रेमध्ये संकल्प तो घ्या की माझे नातेसंबंध हे अतिशय सुसंगत आहेत किंवा संतुलित झालेले आहेत, तर देन दॅट इज फाईन. पण आलं लक्षात. आणि हे बरं जस्ट ॲज अ नोट ऑफ कॉशन, हे बरं झालं तुम्ही सांगितलं, कारण की आपण इतकं आत्ता बोलल्यावरती तुम्ही शारीरिक व्याधींबद्दल सुद्धा बोललात. असं वाटू शकतं की शारीरिक व्याधी समजा असेल तर योगनिद्रा करावी आणि त्याच्याने शारीरिक व्याधी जाईल. करेक्ट. पण डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा त्यांनी सांगितलेली औषधं घेणं किंवा ते अगदी फाट्यावरच मारलंय बुवा पूर्ण, तर तसं होऊ शकत नाही. किंबहुना मला असं वाटतं की योगनिद्रा केल्याने योग्य तो डॉक्टर मिळणं किंवा योग्य तो सल्ला मिळणं किंवा योग्य ती औषधं आपल्या आयुष्यात येणं, ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली ॲज अन अपॉर्च्युनिटी येऊ शकतात. आणि हेही तितकंच बरोबर की ह्या ज्या अपॉर्च्युनिटीज आयुष्यामध्ये येतील त्याला तुम्ही निग्लेक्ट करू नका, करून तरी बघू या हेतूने सुद्धा त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे. कारण की असं खूप वेळा होतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही केलं, म्हणजे एक आम्ही एपिसोड केला होता की जे तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळेल, पण त्या सरळ मार्गानेच कदाचित मिळणार नाही, वेगळ्या वाटेने ते तुमच्याकडे येत असेल. पण ते जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही त्या गोष्टीला नाकारू नका. एक्झॅक्टली. असं सुद्धा तितकंच बरोबर आहे. एक्झॅक्टली. असं कधी होतं का की योगनिद्रेची प्रॅक्टिस किंवा योगनिद्रा रोज एखादी व्यक्ती करतंय पण नाही मिळत आहे, ती जी गोष्ट त्यांना हवी आहे ती गोष्ट त्यांना मिळत नाहीये, मग अशा केसेसमध्ये तो संकल्प चुकला असं आपण म्हणू शकतो का? म्हणजे असं कधी एक्झाम्पल आढळलंय का? जास्त उदाहरणं अशी दिसतात की जिथे लोकांचे संकल्प सिद्धीला गेलेले आहेत. किंवा कधी कधी मग तो असंही होऊ शकतं की आपण फक्त मनाच्या स्तरावर जेव्हा एखादी गोष्ट
वारंवार मागत राहतो विश्वाकडे, पण ती पूर्ण त्या डेप्थमध्ये गेलेली नसते, म्हणजे त्या विज्ञानमय कोशापर्यंत गेलेली नसते. तर तेव्हा असं होऊ शकतं की अरे आपण रोज करतोय पण ते फलद्रूप होत नाहीये. बरोबर. मी तुमच्या आवाजातली योगनिद्रा स्वतः केलेली असल्यामुळे मला असंही जाणवते की त्या योगनिद्रेमध्ये 3-4 भाग आहेत. हो जिथे तुम्ही आधी बॉडी स्कॅन करताय, हो त्याच्यानंतर काही अनेक अशा मेमरीज मानसपटलावर आणताय ज्या तुम्हाला सत्वत होत्या असं कदाचित लक्षातही येणार नाही, पण त्या येतात. हो. तर त्याच्यावरनं असा प्रश्न येतोय की कधी कधी खूप जणांच्या आयुष्यामध्ये, पूर्व आयुष्यामध्ये, लहान असताना किंवा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या असतात हा. जिथे ॲब्यूज झालेला असतो किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या असतात जिथे इमोशनली चांगल्या गोष्टी घडलेल्या नसतात, किंवा जगामध्ये अनेक देशांमध्ये सुद्धा आजकाल अशा गोष्टी घडत आहेत. तर योगनिद्रेनी त्यांना रिलॅक्सेशन मिळू शकतं का, आणि अशा गोष्टी कालांतरानंतर नाहीशा होऊ शकतात का? असे काही एक्झाम्पल्स आहेत का अगदी की आहेत. ट्रॉमा जो लोकांना झालेला असतो त्याचे इफेक्ट्स पूर्णपणे निघून जाऊ शकतात? अगदी आहेत. 100% तसा वापर होतो. आता आम्ही जेव्हा हे कार्यशाळा ह्या घेतो तर त्यावेळेला लोक जेव्हा कन्सिस्टंटली घरी हे प्रॅक्टिस करायला लागतात योगनिद्रेचं तंत्र, त्यावेळेला आपल्या गतायुष्यात घडून गेलेला एखादा दुःखाचा प्रसंग असं मी जेव्हा त्या सूचनांमध्ये म्हणते, त्यावेळेला त्यांना खूप रेडिली तो प्रसंग आठवतो आणि मग त्या अनुरूप त्या भावना ते फील करतात. पण ती सूचना अशी पण आहे की आता तुम्ही ते सोडून देत आहात, ते जाऊ देत आहात. तर ते जाऊ देतात. कालांतराने त्यांना नाही आठवत, माहितीये, त्यांना नाही आठवत दुःखद प्रसंग. म्हणजे ते दुःखद प्रसंग निघून जातात त्या कोशामधनं, ते निघून जातात. आणि ते अपेक्षित आहे, कारण ते शेवटी हलकं होण्याची प्रक्रिया ते अपेक्षित आहे की जुनं जे काही तुमच्या मनात खूप खूप वर्ष दाटून राहिलंय आणि ज्याचा तुम्हाला त्रास होतोय, तर ते रिसर्फेस होणारे ठीक आहे, पण ते रिलीज होणंही तेवढंच गरजेचं आहे. पण म्हणजे खूप वर्षांपासून दाटून राहिलेल्या या ज्या गोष्टी असतात, ह्या सगळ्या त्या विज्ञानमय कोशामध्येच असतात का? मनोमय कोशामध्ये असतात. म्हणजे विज्ञानमय कोशामधनं तुम्ही मनोमय कोशातनं सगळं काढून टाकताय असं? विज्ञानमय कोशामध्ये जायच्या आधी आपण अन्नमय कोश आपण पहिल्यांदा शांत केला, मग प्राणमय, मग मनोमय आणि विज्ञानमय. विज्ञानमय, त्यामुळे तुमचं मन आधी शांत झाल्याशिवाय तो परफेक्ट ब्रिज नाही बांधला जाणार आहे की जिथे तुम्हाला त्याच्यानंतर दृश्य दर्शन करायचंय किंवा क्रिएटिव्हली व्हिज्युअलाइज करायचं. बरोबर. आपण म्हणजे विज्ञानमय कोशालाच आपल्याला सांगायचंय की मनोमय कोशातल्या या ज्या गोष्टी आहेत त्या नकोशा गोष्टी नाही, मनोमय कोशातनच ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. करेक्ट. आणि मग ते आपलं शरीर, श्वास, मन पूर्ण शांत झालेलं असतं आणि नंतर आपलं काम विज्ञानमय कोशामध्ये आपल्याला सुरुवात सांगायचंय. विज्ञानमय कोशालाच आपल्याला सांगायचंय. तर थोडक्यात या ट्रॉमा सारख्या केसेसमध्ये जिथे अनेक गोष्टी घडलेल्या आहेत नाही नकोशा, त्या आपल्याला योगनिद्रेतून काढता येतात, टाकता येतात. याचे 2 वापर खूप छान होऊ शकतात असं वाटतंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्मीतली माणसं किंवा पोलीस खात्यातली माणसं किंवा इमर्जन्सी मेडिसिनमध्ये रातोरात पेशंट्स बरोबर काम करणारी माणसं किंवा अतिशय डिफिकल्ट प्रोफेशन्समध्ये काम करणारी माणसं, ज्यांना एक खूप विविध प्रसंगांना सामोरे जावं लागतं आणि दुसरी गोष्ट त्यांना पाहिजे तेवढी जशी 6-6, 7-7, 8-8 तास झोप पाहिजे असते तेवढी नाही, तशी मिळत नाही. कारण की तुम्ही मला वाटतं कुठेतरी एका पॉडकास्टमध्ये म्हणला होतात की योगनिद्रेचं एक सेशन हे 4 तास झोपे इतकं चांगलं आहे. पोटेंट, इट्स दॅट मच पोटेंट. असे काही एक्झाम्पल्स आहेत जिथे अशा डिफिकल्ट प्रोफेशन्समध्ये योगनिद्रेचा वापर केला गेला होता आणि त्याच्यामधनं काही रिझल्ट आपल्याला मिळालेत? हो. खूप प्रथितयश सर्जन्स असतात, डॉक्टर्स असतात की जे ना तुम्हाला कधी कधी ते बोलताना असं म्हणतील की आय हॅव माय पॉवर नॅप. तर ती प्रक्रिया असते की थोडक्या वेळामध्ये पूर्ण शरीर, श्वास, मन अगदी शांत करून तुम्हाला जे साध्य आहे किंवा जे तुमचं इप्सित आहे, जे तुमचं जे गोल आहे, तर ते क्रिएटिव्हली व्हिज्युअलाइज करणं, त्याही नंतर अजून शांत होणं आणि मग हळूहळू त्यातनं बाहेर येणं असं. तर
खरंच असे जे हाय स्ट्रंग प्रोफेशन्स असतात ना, की जिथे तुम्हाला खूप रॅपिडली गोष्टींना सामोरं जावं लागतं, विश्रांतीला वेळच नसतो, तर अशा ठिकाणी योगनिद्रेचा अगदी 100% फायदा होऊ शकतो. आणि आता तर तुम्हाला हवं तर 10 मिनटं 15 मिनटं असे कस्टमाइज्ड सुद्धा तुम्ही योगनिद्रा घेऊ शकता. अर्धा तास ही एक छान त्याची प्रॉपर प्रक्रिया आहे. अर्धा तास म्हणजे अगदी पहिल्या प्रार्थनेपासून ते सगळं अवयव ध्यान, श्वासाचं निरीक्षण, मनाचं शांत करणं, सगळं करून व्यवस्थित तुम्हाला दृश्यदर्शनाला वेळ राहतो आणि तुम्ही शांतपणे बाहेर येऊ शकता. तर अशी ती पूर्ण प्रक्रिया आहे आणि ती खरोखर 3-4 तासाच्या झोपेच्या इक्विव्हॅलंट अशी तुमचं एनर्जी रिस्टोरेशन त्या प्रोसेसमधनं होत असतं. पण अगदी 10 ते 15 मिनिटात सुद्धा तुम्हाला योगनिद्रा होऊ शकते. योगनिद्रा किती दिवस करत राहावी, कारण की प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी सातत्य तर महत्वाचं. तर मग ही रोज करत राहावी का, किंवा रोज वर्षानुवर्ष करत राहावी का? आता स्वामी सत्यानंद असं म्हणतायत की कमीत कमी 21 दिवस तुम्हाला एकच संकल्प ठेवून योगनिद्रा करायची आहे. तर आयुष्यभर करत राहणं आणि रोज एकदा करणं तर डेफिनेटली म्हणजे ते नक्कीच खूप परिणामकारक असतं. त्यातनं तुमची विल पॉवर खूप वाढते. तुम्हाला एक प्रकारे ना कुठल्याच अवघड प्रसंगामध्ये तुमचं मन विचलित न होण्याची ती एक कला साध्य होते. त्याच्यानंतर एक आय डोंट नो, तू काही लोकांमध्ये हे नोटीस केलंयस का, पण ते एखादी गोष्ट त्यांनी जर ठरवलेली असेल तर कोणतीही विघ्न न येता ते बरोबर करू शकतात. म्हणजे काही लोक असे असतात ना की त्यांना आता समजा त्यांनी ठरवलं, एक संकल्प केलाय की बाबा मला एक अमकी पूजा किंवा ही प्रार्थना किंवा हे प्रवचन किंवा हे लेक्चर किंवा काहीतरी करायचंय, तर ते शेंडी तुटोबा पारंबी तिथे असतील आणि ते करतीलच असं, आणि सगळी विघ्न दूर पण होतात आणि त्यांना ते बरोबर करता येतं. तर हा जो एक हे असतो ना, एक प्रचंड विल पॉवर असते आणि ते कसं सांगू, कुठेतरी आयुष्याकडे बघण्याची, योगनिद्रा केल्याने, सातत्याने केल्याने किंवा संकल्प जसे पूर्ण होत जातात तसं तसं कदाचित आयुष्यातली सकारात्मकता वाढत जाते. आणि कुठेतरी म्हणजे जसं आपण म्हणतो ना की पहिल्यांदा जेव्हा आपण गाडी शिकायला जातो तेव्हा गाडी शिकायला जाताना खूप साऱ्या गोष्टी आपण शिकत असतो की अरे क्लच दाब, गिअर बदल, गोष्टी कर. पण काही दिवसानंतर ती गाडी आपसुकच आपल्याला चालवता येते. परफेक्ट. तसं त्या क्रिटिकल माइंडला कसं बायपास करायचं ह्याची सवय लागून जाते. एक्झॅक्टली. आणि मग नुसती योगनिद्रा न करता सुद्धा आपल्या जागृत अवस्थेत म्हणजे डेली लाईफमध्ये आपण ती बायपास करून संकल्प केला आणि ती गोष्ट घडली. करेक्ट. असं व्हायला लागतं. करेक्ट. अशी त्या व्यक्ती असतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ऍब्सोल्युटली, यू सेड इट. अँड सेड इट इन बेटर वर्ड्स. तर मग योगनिद्रा करत राहावी, एक संकल्प घेऊन 21 दिवस. तर सुरुवातीला त्यांनी असं सांगितलंय की 21 दिवस तुम्ही ते करा आणि एकच संकल्प घेऊन करा, जेणेकरून असं होईल की तुम्हाला समजेल की ते तसं प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात येतंय का नाही. आणि मग जसं तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच साधनेतनं एक प्रकारची प्रेरणा मिळत जाते की अरे आपण हे केलं. तर फॉर एक्झाम्पल समजा एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने विद्यार्थी दशेतच योगनिद्रा करायला सुरुवात केली आणि त्याला असं लक्षात आलं की अरे आपला कॉन्फिडन्स वाढला आणि आपण छान परीक्षा दिली. पण परीक्षा दिल्यानंतर तो संकल्प बदलणारच आहे, कारण त्याच्या आयुष्याची स्टेज बदलली आहे. करेक्ट. मे बी त्याला आता पुढचं काहीतरी आहे, मे बी त्याला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, त्याच्यामध्ये त्याचा संकल्प बदलणार आहे. सो ऑब्व्हियसली तो संकल्प बदलणार आहे. पण सुरुवातीला आपण जे काही साध्य करायचा प्रयत्न करतोय ते खरंच होतंय का नाही हे समजण्यासाठी ती 21 दिवस कन्सिस्टंटली करणं हे गरजेचं आहे. आणि त्या कालांतरानेच आपण जसं मगाशी म्हणलो तसे असे प्रसंग आयुष्यात यायला लागतील जे तुमच्या कार्यसिद्धीकडे किंवा ते मॅनिफेस्टेशनकडे तुम्हाला नेत चाललेत. आणि मग तो कॉन्फिडन्स कदाचित वाढत जाईल. योगनिद्रा कोणी करू नये याच्यासाठी काही नियम आहेत का, किंवा कधी करावी याच्यासाठी सुद्धा काही नियम आहेत का? दोन्ही प्रश्नांची उत्तरं देते. कोणी करू नये असं काही नाहीये की कोणी एखाद्या व्यक्तीने ही त्याला व्याधी आहे म्हणून त्यांनी योगनिद्रा करू नये असं काही नाही. पण आता समजा तुम्हाला त्या योगनिद्रेचा फायदा जाणवण्याइतका होण्याची गरज असेल तर निदान त्या ज्या साध्या सोप्या भाषेत चाललेल्या सूचना आहेत
ते समजण्याची ताकद तरी असणं गरजेचं आहे. तर मी माझ्या कार्यशाळांमध्ये असं नेहमी सांगत असते की तुमच्या घरी जर एखादं अगदी लहान बाळ जरी असेल आणि त्याच्या शेजारी झोपून त्या आईने योगनिद्रा लावून ठेवली, अजिबात काही त्याचा वाईट परिणाम काहीही होणार नाही. सो इट इज नॉट कॉन्ट्राइंडिकेटेड फॉर एनिथिंग. पण त्या छोट्या मुलाला त्याचा फायदा जाणवतोय हे जाणवण्यासाठी ते निदान एक 12-13 वर्षाचं जेव्हा होईल तेव्हा त्याला ते करता येईल, कारण त्याला ते समजून उमजून करता येईल. एरवी कसं ते ऐकेल, त्याला छान वाटेल, त्याच्यात काही. पण असंही नाही का की लहान मुलं जी असतात त्यांचं मन जरी चंचल असलं तरी त्यांच्यामध्ये जे आपण कंडिशनिंग म्हणतो लाईफचं ते खूप कमी असतं. त्यामुळे इनफॅक्ट म्हणजे ती एक जबाबदारी पण आली आता आईवडिलांवरती की त्या वयामध्ये समजा आपण सकारात्मक विचार लहान मुलांच्या समोर कायम सांगत राहिलो तर त्या सकारात्मक विचारांमुळे त्या लहान मुलांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पहिल्यापासूनच बदलेल, 100%. जेणेकरून जेव्हा योगनिद्रा ते खरंच करतील 12व्या-13व्या वर्षी तेव्हा त्याचा फायदा तर म्हणजे इमिजिएट 100% त्यांना व्हायला लागेल. कारण की क्रिटिकल माइंड एवढं कामच करत नसेल. कारण की खूप वेळा असं बघितलंय आणि स्वतःच्या केसमध्ये सुद्धा कदाचित बघितलंय की जेव्हा एखादा विचार येतो तेव्हा काही जे नकारात्मक विचार लहानपणी किंवा कधी ऐकलेले असतात ते त्या सकारात्मक विचाराला किंवा जी गोष्ट आपल्याला हवी असते त्याला कॉन्टेस्ट करण्यासाठी ऑटोमॅटिक तिथे येतात. त्यामुळे लहान मुलांना योगनिद्रेपेक्षा सकारात्मक विचार किंवा ज्याला आपण ॲफर्मेशन्स म्हणतो एक्झॅक्टली ती त्यांच्या कानामध्ये पोचवणं त्या झोपेच्या स्थितीत हे खूप छान आणि खूप पॉवरफुल आहे. म्हणजे त्या लहान मुलाला सांगत राहणं की अरे तू कॉन्फिडंट आहेस, एक्झॅक्टली तू युनिक आहेस, तू प्रेमळ आहेस किंवा कायच आहे, ती त्यांची योगनिद्रा कदाचित. राईट. योगनिद्रेचा वर्कशॉप हा सुद्धा तुम्ही घेता आणि त्यावेळेला त्या योगनिद्रेच्या वर्कशॉपमध्ये ऑफकोर्स योगनिद्रा तुम्ही सगळ्यांना देत असाल. हो. आपण ह्या संवादात पुढे जायच्या आधी मी थोडंसं मागचा जो दुसरा प्रश्न होता त्याचं उत्तर दिलेलं नाहीये, तर ते आधी देते आणि मग पुढे जाते. तर दुसरा प्रश्न असा होता की केव्हा करावी दिवसभरातनं. तर त्याच्यामध्ये पथ्य एवढंच पाळायचं आहे की आपलं जेव्हा पूर्ण जेवण झालेलं असतं पोटभर त्याच्यानंतर साधारण 2.5 तास आपल्याला योगनिद्रा करायची नाहीये. कारण भरल्या पोटावर योगनिद्रा करताना जास्त झोप लागण्याचीच शक्यता असते. त्यामुळे तेव्हा आपल्याला करायची नाहीये योगनिद्रा. पण ह्या अशी वेळ सोडून बाकी कुठलीही वेळ तुम्ही तुमच्या सोयीने शोधून काढू शकता. आता काही लोक असं करतात की दिवसभर काम झालं आणि समजा संध्याकाळी 6-6:15 ते ऑफिसमधनं आले आणि त्याच्यानंतर एक अर्धा तास त्यांना असेल तर तेव्हा त्यांनी जर योगनिद्रा केली तर त्यांना मग पूर्ण संध्याकाळ खूप फ्रेश वाटत राहतं. तर असे काही लोक आहेत. काही लोक असे आहेत की जे घरी असतील, समजा 12-12:30 त्यांची जेवणाची वेळ असेल तर साधारण 3 वाजता त्यांना करायला काहीच हरकत नाही, कारण तोपर्यंत गेलेला असतो आपल्याला 2.5-1 तासाचा वेळ. 3-3:30 करायला हरकत नाही. आणि कुठलीही साधनं आपण सातत्याने एकाच वेळेला करायला लागलो की आपल्या मनाला, आपल्या शरीराला एक सवय लागते की ते ठराविक वेळेला ठराविक गोष्टी आपण करणार आहोत आणि त्यामुळे ती साधनेची वेळ साधारण डिस्टर्ब करू नये असं लोक म्हणतात. म्हणजे आज 3 वाजता केली, उद्या रात्री 10 वाजता केली, परवा केलीच नाही, नंतर पहाटे 5:30ला केली, असं करायच्या ऐवजी 3 ते 4 ह्या दरम्यानच आपण करतोय तर साधारण 30 वेळ रोज ठेवावी असं एक पथ्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पथ्य म्हणजे की जी जागा आहे आपण योगनिद्रेसाठी निवडलेली तर तिथे फार असे दणाणून आवाज होणार नाहीत ह्याची काळजी घेतली पाहिजे. कारण आपण जेव्हा रिलॅक्स होत असतो त्यावेळेला आपण इतके रिलॅक्स होतो की मध्येच जर एकदम खणखणून बेल वाजली, फोन वाजला किंवा कोणीतरी हाक मारली, दार ठोठावलं तर एकदम धक्का बसून ना असं ते जोल्ट बसतो आणि मग त्रास होतो त्याचा. कधी कधी एकदम डोकं पण दुखायला लागतं. त्यामुळे तेवढा अर्धा तास आपल्याला असा असायला पाहिजे स्वस्थ की जिथे फारसा डिस्टर्बन्स नसेल. तर ह्या काही गोष्टी आपल्याला मात्र पाळायच्या आहेत. सो आज ज्यांनी हा पूर्ण एपिसोड इनोटॉक्स वरती पाहिला त्यांना समजा योगनिद्रा शिकायची असेल, अनुभवायची असेल आणि 21 दिवस एखादा संकल्प निश्चित करून योगनिद्रा करायची असेल तर त्यांनी कसं करावं? एकतर आपल्याला योगनिद्रा काय आहे हे तंत्र समजून घ्यायला हवं, जे मला असं वाटतं इनोटॉक्समुळे आज आपण खूपच विस्तृतपणे त्याच्यावर चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपल्याला
जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना माहिती आहे की आपण जे काही करणार आहोत ते आपण का करणार आहोत. आणि ह्याच्यानंतर ही प्रक्रिया खूप साधी आणि सोपी असल्यामुळे आपण ऑडिओ ऐकून त्याप्रमाणे त्या सूचनांचं पालन करणं हे अपेक्षित आहे आणि ते आपण करू शकतो. आता स्वामी सत्यानंद सरस्वती हे त्यांनी स्वतःनीच योगनिद्रेच्या काही त्यांच्या CDs आहेत, त्यांचे ऑडिओज आहेत, तर ते आपल्यासाठी अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर मी मगाशी जसं म्हटलं तसं आमचे योग विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत डॉक्टर विश्वास मंडलिक, तर त्यांच्याही आवाजामध्ये योगनिद्रा आहेत. आणि शिवाय त्यांनी काही विशेष म्हणजे काही स्पेशल पॉप्युलेशनसाठी जसं विद्यार्थ्यांसाठी वेगळी योगनिद्रा, अशा प्रकारचे त्यांनी योगनिद्रेचे काही व्हर्जन्स आहेत की त्यांनी तयार केलेले. आणि माझ्याही स्वतःच्या आवाजामध्ये मी इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये जेवढं मला माझ्या गुरूंकडनं शक्य झालं त्याप्रमाणे मी माझी योगनिद्रा तयार केलेली आहे. तर माझाही ऑडिओ अवेलेबल आहे. सो त्या ऑडिओची लिंक किंवा त्या वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देऊ शकतो, वंडरफुल, जेणेकरून लोकांना त्याचा अनुभव घेता येईल. मला हेच अपेक्षित होतं, कारण मी PhD केलं तेव्हा त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की हे तंत्रच इतकं स्वयंसिद्ध आहे की आता पुन्हा पुन्हा त्याच्यावर रिसर्च पेपर्स, अर्थात रिसर्च पेपर्स करणं हे हा एक मार्ग आहेच आहे, पण त्यापेक्षा सुद्धा लोकांनी खरंच हे साधं सोपं तंत्र अनुभवावं, त्याचा त्यांच्या जीवनात त्यांना फायदा व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे तंत्र पोचावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. जसं तुम्हालाही या योगनिद्रेबाबतीत वाटलं की लोकांनी अनुभव घ्यावा, कारण की हे खरंच अनुभव सिद्ध आणि माझं स्वतःच आयुष्य बदलून गेलं योगनिद्रेमुळे. त्याबद्दल सुद्धा खरं आपण बोललो नाही आज, पण आपण मला वाटतं अजून एक एपिसोड त्याच्यावरती करावासा वाटेल. पण अनुभव सिद्ध काही गोष्टी असतात आणि ते अनुभव घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये काय जादू आहे हे आपल्याला कधी कधी समजत नाही. तसेच आम्ही इनोटॉक्सवरती 12 क्षार आणि सूर्य उपासना याच्याबद्दल देखील 2 एपिसोड केले होते, जिथे माधुरी पेठे मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी या दोन्ही विषयांवरती खूप सुंदर अशी चर्चा केली होती. आणि तिथेही त्यांचं म्हणणं तेच होतं की 12 क्षार हा विषय डॉक्टरांनी देऊन तुम्ही घेण्यापेक्षा समजा तुम्ही शिकू शकलात तर हे अतिशय अनुभव सिद्ध आहे. म्हणजे जसं त्यांनी उपमा केली होती की आजीचा बटवा जो असतो त्या आजीच्या बटव्यामध्ये असलेल्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या अनुभव सिद्ध असतात. तर काही गोष्टी ज्या अनुभव सिद्ध असतात त्याच्यामध्ये पूर्णपणे क्षमता असते की तुमचं आयुष्य पूर्णपणे कदाचित त्याच्याने बदलून देखील जाईल. अगदी मला असं वाटतं की योगनिद्रा सुद्धा असंच एक तंत्र आहे ज्याच्याने जे जे अनुभव घेतील त्याच्याने त्यांचं आयुष्य बदलू शकतं आणि बदलावं इच्छा आहे. एक शेवटची गोष्ट म्हणजे इनोटॉक्स वरती येणारा प्रत्येक गेस्ट निरोप घेण्याच्या पूर्वी एक मेसेज देतो आमच्या प्रेक्षकांना की जेणेकरून तो मेसेज छोटा असतो, म्हणजे 1-2 शब्द असतील किंवा एखादं छोटं वाक्य असेल, जेणेकरून ते वाक्य आमचे प्रेक्षक कॉमेंट सेक्शन मध्ये लिहितात. त्याच्याने आम्हाला समजतं की त्यांनी हा एपिसोड शेवटपर्यंत पाहिलाय. आणि जेव्हा ते लिहितात आणि बाकीच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवतात तेव्हा आम्हाला समजतं की किती हा एपिसोड त्यांना आवडलाय. पण ते 2 शब्द किंवा वाक्य आम्ही गेस्ट कडनंच घेतो. तर आज प्रेक्षकांना काय सांगावं? मला असं वाटतं की एक जसं ज्याला आपण असं एक पंच लाईन म्हणतो तसं योगनिद्रेचं आपण मगाशी जसं जिनी म्हटलं तर तसं मला असं वाटतं की युअर विश इज माय कमांड हे मला सगळ्यांपर्यंत पोचवायला आवडेल. कारण तुमचं सुप्त मन हे खरोखर एखाद्या जिनीसारखं आहे आणि इट फंक्शन्स ऑन धिस प्रिन्सिपल युअर विश इज माय कमांड. तर जर का तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आणि तुम्ही तो शेवटपर्यंत ऐकला असाल तर प्लीज कमेंटमध्ये युअर विश इज माय कमांड लिहून पाठवा. आम्हाला आनंद होईल आणि आम्हाला असं वाटेल की हे जे काही आम्हाला पोचवायचं होतं ते खरोखर पोचलंय. युअर विश इज माय कमांड हे तुम्हाला लिहायचंय कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि त्याच्याबरोबर अजून 2 सूचना सुद्धा आहे का, आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ, हाच तो क्षण. आणि हा एपिसोड आवडला असेल तर ते व्हॉट्सॲप आहे ना तुमच्या फोनवरती, त्याच्यावरनं हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. कारण की खरंच इतकं अनुभव सिद्ध असं हे तंत्र आज तुम्ही एवढी माहिती ऐकली आहेत की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू दे आणि जास्तीत जास्त लोकांचं आयुष्य देखील बदलू दे.